Hello dear students. So coming back to the next video, that is C++ day 2. Already आपण C++ day 1 कंप्लीट केलं असेल. ठीक आहे, आता C++ day 2. तर या व्हिडिओमध्ये आपण C++ चे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि आज आपण काही कोडिंग पण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो वी आर अबाउट टू स्टार्ट द डे 2 ऑफ C++, a very important chapter of 12th CS1, chapter number 3. चॅप्टर CS1 चॅप्टर नंबर 3 कॉल्ड एज C++. चा वेटेज किती असतो? 41 मार्क्स. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही कन्सेप्ट डिस्कस केलेत, आय होप सो सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील. आता या व्हिडिओमध्ये पण काही कन्सेप्ट आहेत आणि हे कन्सेप्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुमच्या पेपरमध्ये हेच विचारणार आहेत. याच्या बाहेर काहीच नाहीये. जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढंच तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, नीट प्रिपेअर करा आणि तुमचं बेस्ट प्रिपरेशन द्या. ठीक आहे. रूल्स काय असतील, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, काही कन्सेप्ट असतील, सिंटॅक्स असतील, कोड असतील, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं C++ मध्ये आणि तेच तुम्हाला तुमच्या CS1च्या पेपरमध्ये बघायला भेटेल. ठीक आहे. लाईक आज या व्हिडिओमध्ये ना आपण थेअरी पण काही डिस्कस करू, थोडंफार थेअरी डिस्कस करू. जसं की आज आपण लाईक डिस्कस करतोय पॉइंटर काय असतात, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स काय असतो, त्याच्यानंतर फ्रेंड फंक्शन काय असतो, फ्रेंड क्लास काय असतो, फ्रेंड फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, बरोबर. त्याच्यानंतर इनहेरिटन्स म्हणून एक टॉपिक आहे जो की कंपल्सरी बोर्ड एक्झाम मध्ये विचारतातच. तो एक टॉपिक डिस्कस करू. ते झाल्यानंतर आपण 2 कोड डिस्कस करू. ठीक आहे. आर्मस्ट्रॉंग नंबर आणि पॅलिंड्रोम वाला एक कोड डिस्कस करू. ठीक आहे. 2 पैकी एक कोड तरी विचारतातच. हे बघा, CS1 मध्ये ना, CS1 मध्ये तुम्हाला लाईक कोडिंग मध्ये ना एक कोड C++ चा अटेम्प्ट करायचा असतो. ऍक्च्युली टोटल 3 कोड्स असतात. किती असतात? 3 कोड्स. 3 कोड्स तुम्हाला विचारतील. देर आर 3 कोड्स. तर 3 कोड्स पैकी तुम्हाला कोणते 2 कोड अटेम्प्ट करायचा असतो. ठीक आहे. सो C++ चे 2 कोड असतात आणि एक असतो HTML चा कोड. समजतं कन्सेप्ट काय? C++ चे 2 कोड्स असतात आणि एक असतो HTML चा कोड. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स स्कोर करायचं असेल ना, तर तुम्ही हे टेक्निक लक्षात ठेवा. एक C++ चा कोड इझी असतो आणि दुसरा वाला थोडा ट्रिकी असतो. नेहमी लक्षात घ्या. कोणताही PYQ बघा तुम्ही, एक C++ कोड थोडा इझी वाला असतो आणि एक थोडा ट्रिकी वाला असतो. अच्छा, याच्यामध्ये तुम्हाला ऑर पण असतो बरं का. ऑर मध्ये परत तुमच्याकडे C++ चे 2 कोड्स आणि HTML चा एक कोड असतो. आता तुम्ही जर हा क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्ही हे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही आणि जर तुम्ही हे केलं तर हे करू शकत नाही. कोणताही क्वेश्चन अटेम्प्ट करा, फक्त 2 करायचे त्यामधले. ठीक आहे. एक इथून चालतं का? अजिबात नाही. फक्त एक तर हा क्वेश्चन किंवा हा क्वेश्चन. आता इथं पण जर तुम्ही बघितलं ना, एक C++ चा कोड ना इझी असतो पण एक थोडा ना ट्रिकी असतो. मी नेहमी बघितले. तर काय करा ना तुम्ही, सगळ्यात बेस्ट काय करा ना, एक C++ कोड अटेम्प्ट करा आणि सोबत बॅकअपला काय ठेवायचं का? HTML. हा, समजा तुम्हाला दोन्ही C++ कोड आलं आणि दोन्ही तुम्हाला इझी वाटलं, वेल अँड गुड, चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. HTML पण लिहून ठेवा. समजा कुठं काय रॉंग झालं तर जो राईट असेल त्याला कन्सिडर केला जातो. ठीक आहे. ज्याला जास्त मार्क्स असतात त्याला कन्सिडर केला जातो आणि जो जिथं मार्क्स कमी होतात त्याला एक्स्ट्रा म्हणून कन्सिडर केला जातो. सो असं काही नसतं की 2च लिहायचंय. तुम्ही 3 सुद्धा लिहू शकता. यू कॅन राईट द 3 ऑल्सो, बट ओनली द थिंग इज की क्वेश्चन नंबर नीट मेन्शन करा. जर तुम्ही हे क्वेश्चन लिहित असाल तर फक्त हे क्वेश्चन लिहायचं, हितलं काय लिहायचं नाही. मग हे लिहित असाल तर हितलं काय लिहायचं नाही. मग ठीक आहे. एवढं तुम्ही क्लिअर ठेवा. ठीक आहे. आणि HTML तर खूप सिंपल आहे, खूप सिंपल, खूप म्हणजे खूप सिंपल आहे. HTMLचं तर तुम्हाला गॅरंटी देतो. एक तर तुम्हाला टेबलवरती क्वेश्चन विचारतात किंवा तुम्हाला एक तर टेबल विचारतात किंवा मोस्टली तुम्हाला फॉर्मचं काहीतरी विचारतील किंवा लिस्टचं काहीतरी विचारतील. फॉर्म तर येते तुम्हाला, एक तर टेबल किंवा लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट असं काहीतरी विचारतात. तर इथं 5 मार्क्स स्कोर करणं तर खूप सिंपल आहे. इथं 5 मार्क्स स्कोर करणं तर अजूनही खूप सिंपल आहे. ठीक आहे. तर HTMLचा 5 मार्क्स भेटला आणि C++चे पण 5 मार्क्स तुम्ही सिक्युअर करू शकता. ठीक आहे. आणि लाईक प्लस पॉईंट काय माहिती का, CS1 मध्ये C++चे कोड्स पण आपल्याला माहित असतात. कोणते कोणते कोड एक्झॅक्टली बोर्ड एक्झामला येणार आहे ते आपल्याला माहित असतो, पण CS2 ला माहित नसतो. CS2 ला nobody can predict which ELP code is going to come in your board exam, right? चलो, so today's topics are mostly on these concepts. आज आपण बेसिकली या कन्सेप्ट वरती लेक्चर डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिलं टॉपिक असणार आहे आपला पॉइंटर इन C++. 3 मार्क्सचा क्वेश्चन नंबर का पॉइंटर 3 मार्क्सला क्वेश्चन विचारतातच पॉइंटर. आणि पॉइंटरच्या बेसिसवरती अजून 2 कन्सेप्ट येतात, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. हा 4 मार्कला विचारतात. दिस क्वेश्चन कॅन बी मोस्टली आस्क्ड फॉर 4 मार्क्स. कंपल्सरी 3 मार्काला किंवा 4 मार्काला तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन भेटणार. दॅट इज फ्रेंड फंक्शन, फ्रेंड क्लास आणि फ्रेंड फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स. तुमच्या पेपरमध्ये नाही आलं, मला येऊन भेटा आणि सांगा सर तुम्ही जे सांगितलं तर पेपरमध्ये नाही आलं. होणारच नाही. फ्रेंड फंक्शन, फ्रेंड क्लास किंवा फ्रेंड फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स काहीतरी विचारतील. इनहेरिटन्स दे मे आस्क फॉर 3 मार्क्स और 4 मार्क्स. तर आज आपण तेच टॉपिक डिस्कस करणार आहे जे तुमच्या पेपरमध्ये आहे. माझ्याकडे काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की C++ मध्ये ना एवढी मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, पण
तेवढं सगळं करत बसायचं आपल्याकडे टाइम नाही आहे. वी हॅव हार्डली 2 months लेफ्ट इन आवर हँड अँड दिस इज द राईट टाइम टू फोकस अँड दिस इज द राईट टाइम टू कव्हर द इम्पॉर्टंट टॉपिक्स. आणि हेच टॉपिक्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसेल. ठीक आहे, चलो. आणि मग 2 कोड पण आहे, आर्मस्ट्रॉंग नंबरचा कोड एक करू आणि पॅलिंड्रोमचा पण एक कोड करू. ठीक आहे, आर्मस्ट्रॉंग नंबर आणि पॅलिंड्रोम. चलो, सो कमिंग टू द फर्स्ट टॉपिक, अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक 3 मार्क्सला विचारतात, दॅट इज पॉइंटर इन सी प्लस प्लस. काय टॉपिकचं नाव? पॉइंटर इन सी प्लस प्लस. पॉइंटर असतो काय? पॉइंटर काही नसतो. पॉइंटर फक्त एक स्पेशल व्हेरिएबल असतो. काय असतो? स्पेशल व्हेरिएबल. तुम्हाला व्हेरिएबल माहिती ना, व्हेरिएबल काय असतो? व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोर द व्हॅल्यूज. कोडिंगमध्ये व्हेरिएबलचा रोल काय असतो? आपण व्हॅल्यूजला स्टोर करू शकतो. पण हा पॉइंटर काय असतो? हा एक स्पेशल व्हेरिएबल असतो. काय असतो हा? हा एक स्पेशल व्हेरिएबल आहे. सी, अ पॉइंटर इन सी प्लस प्लस इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट स्टोर्स मेमरी ऍड्रेस. हा, आपले नॉर्मल व्हेरिएबल्स काय करतात? आपले नॉर्मल व्हेरिएबल्स डेटा स्टोर करतात. लक्ष द्या, लक्ष द्या. नॉर्मल व्हेरिएबल्स काय स्टोर करतात? डेटा स्टोर करतात. आपण 11वी पासून शिकतोय व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स. बरोबर. कालच्या पण लेक्चरमध्ये तुम्हाला स्टार्टिंगमध्ये व्हेरिएबल्स बद्दल थोडं इन्फॉर्मेशन दिलं होतं बेसिक कोडमध्ये. ठीक आहे, सो व्हेरिएबल्स काय करतात रे? डेटा स्टोर करतात. काय स्टोर करतात? डेटा स्टोर करतात. पण आपल्याकडे एक स्पेशल व्हेरिएबल असतो. त्या स्पेशल व्हेरिएबलचं नाव असतो पॉइंटर. आणि हा पॉइंटर काय स्टोर करतो माहिती का? मेमरी ऍड्रेस. काय स्टोर करतो? मेमरी ऍड्रेस. स्पेशल व्हेरिएबल. स्पेशल व्हेरिएबल म्हणजेच आपला पॉइंटर जो असतो तो काय स्टोर करतो? मेमरी ऍड्रेस स्टोर करतो. ठीक आहे, बस एवढंच टॉपिक. इट स्टोर्स द मेमरी ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल इन्स्टेड ऑफ होल्डिंग अ डायरेक्ट व्हॅल्यू. हा बघा, व्हेरिएबलचं स्पेशालिटी काय असतो की ते व्हॅल्यू होल्ड करतात. व्हॅल्यू म्हणजे डेटा म्हणा किंवा व्हॅल्यू म्हणा, व्हॅल्यू होल्ड करतात. बरोबर. हे आपलं व्हेरिएबल्स त्यासाठीच बनले असतात की डेटा किंवा व्हॅल्यू होल्ड करण्यासाठी. पण हा स्पेशल व्हेरिएबल काय करतो ना? मेमरी ऍड्रेस होल्ड करतो. दुसरा व्हॅल्यूचा मेमरी ऍड्रेस हा होल्ड करतो. ठीक आहे. A pointer points to the location where value is stored and आणि आपला पॉइंटर काय करतो? पॉइंट करतो आपल्या मेमरी ऍड्रेसला, पॉइंट करतो की कुठं तो व्हॅल्यू स्टोर्ड आहे म्हणून. जसं की एक छोटंसं एक्झाम्पल बघा, इंट ए. तुम्ही छोटंसं एक्झाम्पल बघू शकता. ठीक आहे, पे अटेन्शन टू दिस एक्झाम्पल. काय दिलं इथं? पहिलं पॉईंट इंट. इंट म्हणजे डेटा टाईप आहे, इंटीजर. इंट म्हणजे डेटा टाईप इंटीजर. ए म्हणजे व्हेरिएबल आहे. काय? ए म्हणजे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल इज इक्वल टू 10. आता व्हेरिएबल एच्या आतमध्ये आपण काय स्टोअर केलं? 10. याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो. ए या व्हेरिएबलच्या आतमध्ये कोण स्टोअर आहे? 10 स्टोअर आहे. बरोबर. हा, आता बघा, इंट स्टार पी. आता हा पी हा पण एक व्हेरिएबल आहे. पण हा आहे स्पेशल व्हेरिएबल. हा कोण आहे? हा आहे स्पेशल व्हेरिएबल. हे स्टार जो तुम्हाला स्टार म्हणजे पॉइंटर. स्टारचा अर्थ काय असतो? पॉइंटर. स्टार म्हणजे काय असतो? पॉइंटर. सो आपण याला काय म्हणतो? स्पेशल व्हेरिएबल. सो दिस इज द पॉइंटर. परत सांगतो, व्हेरिएबल इज पॉइंटर इज अ स्पेशल व्हेरिएबल. सो हा आहे आपला पॉइंटर. आणि हा पॉइंटर कोणाकडे पॉइंट करतो? एम्परसंट ऑफ ए. याला आपण काय म्हणतो? एम्परसंट ऑफ ए. नाउ दिस एम्परसंट इज अ ऑपरेटर. ठीक आहे, याला आपण एक ऑपरेटर म्हणतो. हा सी प्लस प्लस मध्ये एक ऑपरेटर असतो. आणि हा ऑपरेटर काय करतो माहिती का? व्हेरिएबलचं व्हॅल्यूला स्टोर करतो. आता ए कुठं स्टोर आहे? ए कुठेतरी स्टोर असेल. फॉर एक्झाम्पल हा ए आहे. बरोबर. याचं लोकेशन काहीतरी घेऊ, रँडमली घेऊ. 1 2 3 4 5 असं काहीतरी लोकेशन वरती स्टोर. बरोबर. तर एम्परसंट एचा अर्थ काय असतो माहिती का? एम्परसंट ए म्हणजे एचा मेमरी लोकेशन. एचा मेमरी लोकेशन. मला सांगा, एचा मेमरी लोकेशन काय? 1 2 3 4 5. आता एचं मेमरी लोकेशन कुणाकडे असणार आहे? व्हेरिएबल पी कडे, म्हणजे पॉइंटर पी कडे त्याचा ऍड्रेस असणार आहे आणि तो तिथं पॉइंट करतो. ठीक आहे, जर मी असं सांगितलं सी आउट, आता मी तसं असं सांगितलं सी आउट ए, तर माझं आउटपुट काय येणार रे? सी आउट ए सांगितलं तर ए मध्ये कोण आहे? 10. तर माझं आउटपुट काय येणार? ए इज इक्वल टू 10. पण समजा मी असं सांगितलं सी आउट एम्परसंट ए. मी काय सांगितलं? एम्परसंट ए. आता एम्परसंट ए म्हणजे कोण? येस, एम्परसंट ए म्हणजे 1 2 3 4 5 ज्याच्यामध्ये आपला ऍड्रेस स्टोर्ड आहे. सो जर मी सी आउट एम्परसंट ए सांगितलं तर माझं आउटपुट काय येणार? 1 2 3 4 5. म्हणजे हा मला काय देणार? हा मला ऍड्रेस देणार. पण हा ऍड्रेसला स्टोर कुठेतरी केले ना. हा ऍड्रेस आहे, बरोबर, मान्य, हा ऍड्रेस आहे. पण याला पण कुठेतरी स्टोर करावं लागेल. येस, याला स्टोर करण्यासाठीच आपण वापरतो आपला स्पेशल व्हेरिएबल कॉल्ड ॲज पॉइंटर. सो पॉइंटर पॉइंट्स द मेमरी ऍड्रेस ऑफ द points the memory address of the variable whose address has to be stored. बरोबर, समजलं का सगळ्यांना काय कन्सेप्ट? ठीक आहे. सो पॉइंटर इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट स्टोर्स द मेमरी ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. दुसरा व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस तो त्याच्याकडे स्टोर करून ठेवतो. जसं की ए कुठं स्टोर आहे? आता भरपूर मेमरी लोकेशन असतात. बरोबर. आता एक्झॅक्टली ए कुठं स्टोर आहे याचा आन्सर आपल्याला कुणाकडनं भेटेल? पॉइंटर पी कडनं भेटेल. सो पॉइंटर पी चा रोल काय होता? एचा ऍड्रेस होल्ड करणं. समजलं? एचा ऍड्रेस होल्ड करणं. हा पण व्हेरिएबल आहे, पण याला स्पेशल का म्हणतो? कारण हा दुसरा व्हेरिएबलचा ऍड्रेस होल्ड करतोय. काय करतोय?
दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस होल्ड करतोय. ठीक आहे. सो दॅट एवढंच आहे पॉइंटर, एवढंच आहे पॉइंटर. समजलं? काही नाही समजलं असेल तर थोडं व्हिडिओ मागे घ्या, परत एकदा ऐका, तुम्हाला डेफिनेटली समजेल. मी माझा बेस्ट देतोय तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचा, सगळे पॉईंट्स मी कव्हर करतोय. तर नाही समजत असेल, अवघड वाटत असेल, टेन्शन नाही घ्यायचं रे. कोडिंग असतं, थोडंफार 2-3दा ऐकावं लागतं, मग समजून जातं. पण तुम्ही एकदाच बघून अरे मला काही समजत नाही, असं केलं तर मग काही समजणार नाही. ठीक आहे. परत मागे घ्या, परत एकदा अजून लक्ष देणे, अजून फोकस करून ऐका, तुम्हाला समजेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. कारण ऑफलाईन क्लासेसमध्ये पण ना हे सगळं मला माहिती आहे. ऑफलाईन क्लासेसमध्ये पण मी मुलांना बघतो ना, समजून जातं की काही मुलांना परत 1-2दा रिव्हिजनची गरज असते. चलो हा, एकदा परत एक एक्झाम्पल दिलं पॉइंटरचा अजून एक एक्झाम्पल. पॉइंटर ज्यांना नाही समजत त्यांनी परत एकदा लक्ष द्या. पॉइंटरचा अजून एक एक्झाम्पल घेऊ. हे बघा, इंट ए इज इक्वल 10 म्हणजे व्हेरिएबल ए. काय आपल्याकडे व्हेरिएबल ए, आणि व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर काय केलं, व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर काय केलं आपण, 10 स्टोअर. ठीक आहे. मग काय करतो, इंट स्टार पी म्हणजे पी एक पॉइंटर आहे, आणि पी हा बघा हा पण एक व्हेरिएबलच आहे, हा पण एक व्हेरिएबलच आहे, पण हा आहे स्पेशल व्हेरिएबल. याला स्पेशल का म्हणतो, कारण हा व्हॅल्यू नाही होल्ड करणार, हा दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस होल्ड करणार. समजलं का? हा व्हॅल्यू नाही होल्ड करत, हा दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस होल्ड करतो. आपण सांगतो पॉइंटर डिक्लेअर. सो पॉइंटरला डिक्लेअर केलं, आणि मग आपण सांगतो पी इज इक्वल टू एम्परसेंट ए. आता हे ए कुठेतरी स्टोअर असेल ना, ए कुठेतरी स्टोअर असेल ना. फॉर एक्झाम्पल कोणतं तरी मेमरी लोकेशन घ्या, सी हेक्साडेसिमल मध्येच लोकेशन असतात. ठीक आहे. 1 2 4 6 असं काहीतरी लोकेशन घ्या. आता हा एम्परसेंट ए म्हणजे काय, हा लोकेशन, एचं लोकेशन, आणि हा एचं लोकेशन होल्ड करणार कोण, आपला स्पेशल व्हेरिएबल. कोण होल्ड करणार, आपला स्पेशल व्हेरिएबल, दॅट इज व्हेरिएबल पी. अँड दिस इज नथिंग बट द कॉन्सेप्ट ऑफ पॉइंटर. ठीक आहे. आता एक्झाम मध्ये कसं लिहायचं, एक्झाम मध्ये हे सगळं तुम्हाला पॉइंट्स ऍड करता आलं पाहिजे. बघा, पॉइंटर, कन्सिडर द डिक्लेरेशन. सो फर्स्ट व्हॉट वी विल डू ना, विल कन्सिडर द डिक्लेरेशन दॅट इंटीजर आय इज इक्वल टू 5. आपण हा एक डिक्लेरेशन कन्सिडर करू की आय इज इक्वल टू 5. दिस डिक्लेरेशन टेल्स द कंपायलर, म्हणजे हा डिक्लेरेशन कंपायलरला काय सांगतो, रिझर्व स्पेस इन द मेमरी टू होल्ड द इंटीजर व्हॅल्यू. म्हणजे कंपायलरला काय सांगतो की बाबा हा फाईलला स्टोअर करायचे, फाईलला स्टोअर करण्यासाठी मेमरीमध्ये व्हॅल्यू, मेमरीमध्ये काहीतरी जागा बनवा, असं आपलं कंपायलर सांगतो. जसं की मी सांगितलं इंट ए इज इक्वल टू 20, हे मी कम्प्युटरला देताच माझं कंपायलर काय सांगणार की बाबा मेमरीमध्ये कुठेतरी जागा बनवावं लागेल, कारण आपल्याला युजरने व्हॅल्यू दिले 20, ते आपल्याला स्टोअर करायचे. समजलं याचा अर्थ काय असतो. असोसिएट द नेम आय विथ मेमरी लोकेशन. Store the value phi at this location, representing i's location in the memory by following diagram. So I is the name of the variable, 5 is the data which has to be stored, and 1 2 3 4 is the address, is the location number or the address where it has to be stored. आता हे ऍड्रेस मला दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये आणायचं असेल, हे ऍड्रेस मला दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये आणायचं असेल, तर आपण काय वापरतो, एम्परसेंट. काय वापरतो, एम्परसेंट आय. सो एम्परसेंट आय असा वापरणार, तर हा ऍड्रेस दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये येऊन जाईल. पण याला पॉइंट करण्यासाठी आपल्याकडे एक पॉइंटर असला पाहिजे, पॉइंटर पी. आता पॉइंटर पी याला स्टोअर करतो, पॉइंटर पी काय करतो, याला स्टोअर करतो. सो जर मी असं सांगितलं सी आउट पी, तर मला काय भेटणार, माझा व्हेरिएबल काय भेटणार, मला माझा पॉइंटर ज्या व्हेरिएबलला पॉइंट करतोय त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस भेटणार. काय भेटणार, मला ऍड्रेस भेटणार. ठीक आहे. सो असा आहे तुमचा थिअरी पार्ट. सो दिस इज हाऊ यू हॅव टू राईट द थिअरी. सो काय करायचं, आता जे काय तुम्हाला दाखवलं ते सगळं, आणि एवढं सगळं थिअरी जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 3 मार्क्स भेटून जाईल. ठीक आहे. चलो, आता आपण पॉइंटर बघितला ना, पॉइंटरचा पुढचा टॉपिक असतो कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. ठीक आहे. सो पॉइंटरचाच पुढचा टॉपिक आहे हा कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. ठीक आहे. आता हा पण खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. ठीक आहे. सो कॉल बाय व्हॅल्यू, इन कॉल बाय व्हॅल्यू अ कॉपी ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू इज पास टू द फंक्शन. चेंजेस इनसाइड द फंक्शन डू नॉट अफेक्ट द ऍक्च्युअल व्हेरिएबल. काहीच नाही समजलं, बरोबर. थांबा, डेफिनेशन तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला याचा सिंटॅक्स नाही समजणार. तर आधी काय करणार, याचा सिंटॅक्स तुम्ही समजून घ्या. सिंटॅक्स म्हणजे काय, याचा कन्सेप्ट तुम्ही आधी समजून घ्या, तर तुम्हाला पुढचं सगळं समजेल. हा, आता बघा, नीट लक्ष द्या. हे टॉपिक भरपूर मुलांना थोडं कॉम्प्लेक्स वाटू शकतो, पण जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला सोपं वाटेल. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. फोकस फोकस फोकस. स्टार्ट करू. फोकस आहे ना, ठीक. आपण आधी डिस्कस करू कॉल बाय व्हॅल्यू. ठीक आहे. कॉल बाय व्हॅल्यू डिस्कस करायच्या आधी ना मला तुम्हाला सांगू दे, 2 आर्ग्युमेंट्स असतात. ऍक्च्युली कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स ना, हे एक आर्ग्युमेंट्स काय असतं. पहिली गोष्ट, फंक्शनच्या आतल्या आपण असं लिहितो ना, वॉइड ऍड, आणि त्याच्यानंतर आपण हा पॅरेंथेसिस ओपन करतो, पॅरेंथेसिस. आता या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये यांना आपण काय म्हणतो, फंक्शन ऍड. फंक्शनचं नाव काय, ऍड, पण हे ब्रॅकेटला आपण पॅरेंथेसिस म्हणतो, बरोबर. आता या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो ना, त्याला आपण आर्ग्युमेंट्स म्हणतो. काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स.
ठीक आहे, सांगतो सांगतो सगळं सांगतो. हा आता बघा, हा आपला मेन फंक्शन आहे. जेवढं मी बॉक्समध्ये टाकतो ना, नीट लक्ष द्या, हा माझा मेन फंक्शन आहे. हा काय, दिस इज माय मेन फंक्शन, दिस इज माय मेन फंक्शन. आणि मेन फंक्शनच्या आतमध्ये जे काय आर्ग्युमेंट्स असतात तुम्हाला दिसतं, मेन फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट दिसतात. येस, आर्ग्युमेंट म्हणजे पॅरेंथेसिसच्या आतमध्ये जो असतात ना त्यांना आर्ग्युमेंट्स म्हणतो. ठीक आहे, हे बघा, मेन फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला आर्ग्युमेंट दिसतात ना, यांना आपण म्हणतो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स. काय म्हणतो रे यांना, यांना आपण म्हणतो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स. काय म्हणतो यांना, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स. यांना आपण म्हणतो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स. समजलं समजलं समजलं. परत एकदा, मेन फंक्शनच्या आतमध्ये पॅरेंथेसिसच्या आतमध्ये जो असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट. काय म्हणतो त्याला, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट. आणि हा तर आपलं नॉर्मल फंक्शन आहे, मेंबर फंक्शन. हा कोण आहे, अरे वॉइड फंक्शन. इथं मेन दिसतो का तुम्हाला, मेन शब्द हा दिसतो का, मेन 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 नाही. जिथं तुम्हाला मेन शब्द दिसेल तो असतो मेन फंक्शन. आता इथं तुम्हाला मेन फंक्शन दिसत नाही, हा तर आपला मेंबर फंक्शन आहे. हा काय आपला मेंबर फंक्शन, हा तर आहे आपला मेंबर फंक्शन. काल पण तुम्हाला सांगितलं, देअर कॅन बी मेनी मेंबर फंक्शन बट देअर कॅन बी ओनली अँड ओनली वन मेन फंक्शन. राईट. आता मेंबर फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला जो आर्ग्युमेंट दिसतो, इथं पण तुम्हाला आर्ग्युमेंट दिसतोय ना, इथं पण तुम्हाला आर्ग्युमेंट दिसतोय ना. येस, फंक्शनच्या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो त्यांना आपण म्हणतो आर्ग्युमेंट्स. आता मेंबर फंक्शनच्या आतमध्ये जे आर्ग्युमेंट्स असतात ना, आपण त्यांना म्हणतो फॉर्मल आर्ग्युमेंट्स. काय म्हणतो त्यांना, फॉर्मल आर्ग्युमेंट्स. काय म्हणत त्यांना, फॉर्मल आर्ग्युमेंट. समजलं, दोन टाईपचे आर्ग्युमेंट्स समजलं का, दोन टाईपचे आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता आपला मेन स्टोरी सुरू होते बरं का. आता कोणता कलर घेऊ, ठीक आहे, आपला मेन स्टोरी सुरू होतं. ठीक आहे, हे बघा, आता कॉल बाय व्हॅल्यूचा अर्थ काय असतो, कॉल बाय व्हॅल्यूचा अर्थ काय असतो, when a portion of program invokes a function, control will be transferred from the main function to the calling function and the value of actual argument is copied to the function. Within the function the actual values may be altered or changed. हे बघा, फंक्शनच्या आतमध्ये म्हणजे मेन फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही एक्स अँड वाय ला तुम्ही काही देऊ शकता. जसं की एक काम करा, तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी सांगितलं मेन फंक्शनच्या आतमध्ये बरं का, मेन फंक्शनच्या आतमध्ये मी सांगितलं एक्स इज इक्वल टू 10 अँड वाय इज इक्वल टू 20. कुठं, मेन फंक्शनच्या आतमध्ये मी सांगितलं. ठीक आहे, आता फंक्शनचं नाव तर सेमच आहे ना, मेन फंक्शन मध्ये आणि मेंबर फंक्शन मध्ये फंक्शनचं नाव काय, सेम. परत एकदा, लास्ट टाइम, मेन फंक्शनच्या आतमध्ये आणि मेंबर फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनचं नाव काय, फंक्शनचं नाव सेम आहे, बरोबर. तर होणार काय, इथले आर्ग्युमेंट्स जे असतात ना, तर इथं कॉपी होणार. म्हणजे इथले व्हॅल्यूज इथं कॉल होतील, इथले व्हॅल्यूज इथं कॉल होतील. समजा मी इथं एक्स इज इक्वल टू 10 आणि वाय इज इक्वल टू 20 दिलं, तर इथं पण काय होणार, ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 20. पण हे व्हॅल्यूज आले कुठून, हे व्हॅल्यूज आले इथून. ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्सचे व्हॅल्यूज कॉपी झाले फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये. का बरं कॉपी झाले, कशाला कॉपी झाले, कारण त्यांचं फंक्शनचं नाव होता सेम. आणि फंक्शनचं नाव काय होता, FUNCT. परत एकदा, FUNCT. दोघांचं फंक्शनचं नाव सेम असल्यामुळं इथं आपण एक्स आणि वायचे जे व्हॅल्यूज देतो तोच इथं ए आणि बीचा व्हॅल्यू असेल. पण एक काम करा, आता ना मला थोडं मस्ती करायचं होतं, तर मी काय केलं, मी चेंज केलं माझे फॉर्मल आर्ग्युमेंट्स. मी माझे फॉर्मल आर्ग्युमेंट्स चेंज करतो कारण मला थोडं मस्ती करायचं आहे. तर मी फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये काय केलं, 100 आणि 200 घेतलं. काय घेतलं, 100 आणि 200 घेतलं. आता जर मी फॉर्मल आर्ग्युमेंट्सला चेंज केलं तर माझा ऍक्च्युअल आर्ग्युमेंट चेंज होतो का, माझा ऍक्च्युअल आर्ग्युमेंट चेंज होणार का, नाही. एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, जर तुम्ही फॉर्मल आर्ग्युमेंट्सला चेंज केलं तर तुमचा ऍक्च्युअल आर्ग्युमेंट चेंज होणार नाही. समजलं का. पण आपला कोड ज्यावेळेस रन होता, आपला कोड ज्यावेळेस परत रन होणार तर आपला ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होतील. काय होतील, आपला ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होतील. जर आपला कोड मध्ये मेन फंक्शन रन होतं, मेन फंक्शन when the main function is going to run the same values will be copied again. याला आपण म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. कॉल द फंक्शन बाय द व्हॅल्यू. कॉल द फंक्शन बाय द व्हॅल्यू अर्थ काय असतो, कॉल बाय द फंक्शन बाय द व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, कॉल द फंक्शन बाय द व्हॅल्यू. बस समजलं का. चला लास्ट टाइम परत एकदा ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी. ठीक आहे, मेन फंक्शन, मेंबर फंक्शन, कसं काय बरं, फंक्शनचं नाव सेम आहे. आर्ग्युमेंट्स पॅरेंथेसिसच्या आतमध्ये जो काय असतो तो असतो आर्ग्युमेंट्स, बरोबर. मेन फंक्शनच्या आतमध्ये असतो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आणि मेंबर फंक्शनच्या आतमध्ये असतो फॉर्मल आर्ग्युमेंट्स. तर आता कोड रन करताना मेन फंक्शनचे जे व्हॅल्यूज होते 10 आणि 20 तेच कॉपी होतील आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये. काय होतील, ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचे व्हॅल्यू फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होतील. पण मला मस्ती करायचं होतं तर मी काय केलं, म्हणजे मी कोडमध्ये असं काहीतरी केलं की जिथं माझे फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज झाले. काय झाले, माझे
फॉर्मल आर्ग्युमेंट्स, माझे फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज झाले. काय झाले? माझे फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज झाले. फॉर्मल आर्ग्युमेंटला घेतला 100 आणि 200. तर फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज केल्यानंतर आपला ऍक्च्युअल आर्ग्युमेंट चेंज होतं का? नाही, कारण तो मेन फंक्शन आहे ना, तो कसं काय चेंज होणार? ठीक आहे, हे तर तुम्ही चेंज केलं तर हा चेंज होणार नाही. यालाच आपण म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. पण समजा मी कोडला परत स्टार्टिंग पासून रन केलं, परत स्टार्टिंग पासून रन केलं, जर मी कोडला परत स्टार्टिंग पासून रन केलं तर काय होणार? माझं ऍक्च्युअल आर्ग्युमेंट परत फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होणार, दॅट इज 10 and 20. बस यालाच आपण म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. चला थेरी रीड करू आता तुम्ही रीड करा. तुम्हाला समजेल. आता तुम्ही रीड करा, समजेल. ज्यांना आता मी सांगितलं ते समजलं असेल तर तुम्हाला थेरी समजेल आणि एक्झाम मध्ये येणार रे, एक्झाम मध्ये येणार. इन कॉल बाय व्हॅल्यू अ कॉपी, काय म्हटलं मी? अ कॉपी ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू इज पास टू द फंक्शन, चेंजेस इनसाइड द फंक्शन अँड डू नॉट अफेक्ट द ऍक्च्युअल व्हेरिएबल. आठवतं? ऍक्च्युअल व्हेरिएबल, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट. ठीक आहे, काय होतो ना, इन कॉल बाय व्हॅल्यू कॉपी ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू इज पास्ट. ओरिजिनल व्हॅल्यू आठवते? ओरिजिनल व्हॅल्यू बघा, ओरिजिनल व्हॅल्यू इज पास्ट. ओरिजिनल व्हॅल्यू पास होते, पण हिथं चेंज केल्यामुळं हिथं चेंज होणार नाही. तेच आपण समजतोय रे, तेच आपण समजतोय. बघा, इन कॉल बाय व्हॅल्यू अ कॉपी ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू. हे बघा, ओरिजिनल व्हॅल्यू इज पास्ड टू द फंक्शन, चेंजेस इनसाइड द फंक्शन डू नॉट अफेक्ट द ऍक्च्युअल व्हेरिएबल. आता जर मी अरे यार कुठे गेला तो? आता जर मी इथं चेंज केलं तर इथं चेंज होणार नाही, पण जर मी ऍक्च्युअल आर्ग्युमेंटला चेंज केलं तर माझा फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज होतो. पण फॉर्मलला चेंज केल्यानंतर ऍक्च्युअल चेंज होत नाही. बस एवढं तुम्हाला समजून घ्यायचंय. लास्ट टाइम, इन कॉल बाय व्हॅल्यू कॉपी ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू इज पास टू द फंक्शन. ओरिजिनल व्हॅल्यू फंक्शन मध्ये जातो. चेंजेस इनसाइड द फंक्शन डू नॉट अफेक्ट द ऍक्च्युअल व्हेरिएबल. फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही चेंजेस करा, त्या ऍक्च्युअल व्हेरिएबल्सला चेंज करणार नाही. यालाच आपण म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. काय म्हणतो? कॉल बाय व्हॅल्यू. ठीक आहे, चलो. When a portion of the program invokes a function, control will be transferred from the main function to the calling function. याला आपण मेन फंक्शन म्हणतो, याला आपण कॉलिंग फंक्शन म्हणतो. सो माझा कंट्रोल इथून इथं ट्रान्सफर होणार अँड द व्हॅल्यूज ऑफ द ऍक्च्युअल आर्ग्युमेंट इज कॉपी टू द फंक्शन. ऍक्च्युअल आर्ग्युमेंट फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होतो ज्यावेळेस मी कोडला पहिल्यांदा रन करतो. विदिन द फंक्शन द ऍक्च्युअल व्हॅल्यूज मे बी अल्टर्ड ऑर चेंज. मला मस्ती करायचं होतं तर मी इथं चेंजेस करू शकतो. मी इथं चेंज केले तर इथं चेंज केल्यानंतर इथं चेंजेस होणार नाही. तेच आपल्या थर्ड पॉईंट मध्ये सांगितले. When the control is transferred back from the function to the program, altered values are not transferred. Yes. ज्यावेळेस माझा कंट्रोल परत फंक्शन कडे जातो तर माझे हे व्हॅल्यूज इकडे जाणार नाही. हे व्हॅल्यूज इकडे येऊ शकतात पण हे व्हॅल्यूज इकडे जाणार नाही. दिस टाइप ऑफ पासिंग फॉर्मल आर्ग्युमेंट टू द फंक्शन इज कॉल्ड एज कॉल बाय व्हॅल्यू. या टाइपचे आर्ग्युमेंट्सला आपण काय म्हणतो? कॉल बाय व्हॅल्यू. ठीक आहे, मी तुम्हाला थेरी पण एक्सप्लेन केलं, सिंटॅक्स पण एक्सप्लेन केलं. एक्झाम मध्ये तुम्हाला ऍज इट इज लिहिता आलं पाहिजे. कसं? ऍज इट इज लिहिता आलं पाहिजे. पण काय ना, हे रट्टा मारू नका. मी जे सांगितलं ते समजून घ्या, तर तुम्ही हे सिंटॅक्स तसंच लिहू शकता. रट्टा मारायचा प्रयत्न केलं, काही गडबड झालं, गेले मार्क्स. ठीक आहे, आता तसंच आहे आपल्याकडे. अच्छा थांबा, कॉल बाय व्हॅल्यू मध्ये तुम्हाला अजून काही पॉईंट्स येतो. कॉल बाय व्हॅल्यू कारण हा इम्पॉर्टंट आहे, तर खूप सारा कंटेंट तुमच्याकडे असला पाहिजे. कंटेंटची कमी नाही पडली पाहिजे. काय म्हणतो मी नेहमी? कंटेंटची कमी पडली नाही पाहिजे. एवढं कंटेंट तुम्ही तुमच्याकडे ठेवा की कंटेंटची बिलकुल कमी नाही पडली पाहिजे. ठीक आहे. इन दिस मेथड कॉल बाय व्हॅल्यू, लास्ट टाइम, इन दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द ऍक्च्युअल आर्ग्युमेंट इज इन द कॉलिंग फंक्शन इज कॉपी टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल आर्ग्युमेंट्स ऑफ द कॉल्ड फंक्शन. ठीक आहे, सो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये कॉपी होतील. ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये कॉपी होतील. आपल्या ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये कॉपी होतील. ठीक आहे, नेक्स्ट. In call by value, changes made to the formal arguments in the called function have no effect on the values of the actual argument in the calling function. ठीक आहे, याला आपण कॉलिंग फंक्शन म्हणतो, याला आपण कॉल्ड फंक्शन म्हणतो. ठीक आहे, जर तुम्ही इथं काही चेंजेस केलं तर ते इथं इफेक्ट होणार नाही. यालाच आपण म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. तुम्ही एकदा रीड करा, तुम्हाला समजेल हे. ठीक आहे, चलो. नाव वे कम टू कॉल बाय रेफरन्स. एक मिनिट, ज्यांना कोणाला कॉल बाय व्हॅल्यू समजले? सगळ्यांना समजले कॉल बाय व्हॅल्यू? येस. आता कॉल बाय रेफरन्स ऑलमोस्ट सिमिलर आहे, 99.9% सिमिलर आहे, फक्त 1% चेंज असतो. ऑलमोस्ट सेम आहे कॉल बाय रेफरन्स. आता ज्यांना कॉल बाय व्हॅल्यू समजले ना, त्यांना कॉल बाय रेफरन्स समजणारच ना, ऑफकोर्स. ठीक आहे, हे बघा, एवढंच आहे, मुद्दा एवढंच आहे. आपण जर तुम्हाला सिंटॅक्सनीच एक्सप्लेन करतो. आता एवढंच आहे, आपण जर ऍक्च्युअल आर्ग्युमेंट, दोन आर्ग्युमेंट असतात ना आपल्याकडे, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आणि अजून एक असतो आपल्याकडे फॉर्मल आर्ग्युमेंट. ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आणि फॉर्मल आर्ग्युमेंट. लेट्स टेक
ऍक्च्युअल आर्ग्युमेंट मध्ये आहे x इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 20. जस्ट रँडमली घेतो बरं का तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ए इज इक्वल टू, हा आता होतं काय माहिती आहे का, ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचे व्हॅल्यूज इथं कॉपी होतील. ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचे, हा मेन फंक्शन आहे ना, हा मेन फंक्शन आहे मेन, आणि हा कोण आहे, मेंबर आहे, मेंबर. हा आहे मेंबर फंक्शन, हा आहे मेन फंक्शन आणि हा आहे मेंबर फंक्शन. आता ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स आपल्या फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये कॉपी होतील 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 10 y इज इक्वल टू 20. पण काय आहे, आपल्याला शांत बसायची सवय नाहीये, आपण काहीतरी कोडिंग मध्ये मस्ती करत राहतो. हे कॉपी झालं, कॉपी झाल्यानंतर मी काहीतरी मस्ती केली आणि मी इथं काय केलं, चेंजेस केले. काय केले, चेंजेस केले. आता मी इथं केलं 500 आणि इथं केलं 1000. काय केलं, 500 आणि 1000. हा आता कॉल बाय रेफरन्स मध्ये होतो काय माहितीये का, याचं मेमरी ऍड्रेस आणि याचं मेमरी ऍड्रेस सेम असतो. परत रिपीट करतो, या दोघांचा मेमरी ऍड्रेस सेम असतो. सो एकाला तुम्ही चेंज केलं दुसरा पण चेंज होणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्मल आर्ग्युमेंट चेंज केलं तर आपलं ऍक्च्युअल आर्ग्युमेंट सुद्धा चेंज होणार. सो आपलं एक्सचं व्हॅल्यू काय बनणार तर, येस, आपलं एक्सचं व्हॅल्यू पण बनणार 500. का बरं, तुम्ही इथं चेंज केलं तर इथं पण चेंज का झालं, कारण याचं मेमरी लोकेशन आणि याचं मेमरी लोकेशन एकच असतो. हा दोघांचं मेमरी लोकेशन एक असणार. सो तुम्ही याला चेंज केलं की हा चेंज होणार, याला चेंज केलं की हा चेंज होणार. सो दिस इज कॉल्ड एज कॉल बाय रेफरन्स. दॅट्स इट. आता बघा, वायला तुम्ही काय केलं, 1000 केलं, मग इथं पण वाय काय होणार, इथं पण वाय काय होणार, इथं पण वाय होणार 1000, इथं पण वाय काय होणार 1000. का बरं, का बरं, कसं काय झालं हे, कारण याचं मेमरी लोकेशन, काय म्हणतोय मी, याचं मेमरी लोकेशन आणि याचं मेमरी लोकेशन असतो सेम. ठीक आहे, सेम मेमरी लोकेशन असल्यामुळं इफ यू मेक एनी चेंजेस इन द ऍक्च्युअल आर्ग्युमेंट, that is going to get reflected in the formal arguments, and if you make any changes in the formal argument, that is going to get reflected in the actual argument. This is so because the memory location will be pointed by the same pointer. एकच पॉइंटर दोघांचं मेमरी लोकेशन होल्ड करतो. काय म्हणतोय मी, एकच पॉइंटर दोघांचं मेमरी लोकेशन होल्ड करतो. सो एकाला चेंज केलं की दुसरा चेंज होणार. अँड दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज कॉल बाय रेफरन्स. ज्याला आपण काय म्हणतो, कॉल बाय रेफरन्स. आणि दोघांचा ऍड्रेस होल्ड कोण करतो, एकच पॉइंटर. दोघांचा ऍड्रेस होल्ड कोण करतो, एकच पॉइंटर. ठीक आहे, बाबा हे बघा नीट लक्ष द्या. इन कॉल बाय रेफरन्स द ऍड्रेस ऑफ द व्हेरिएबल सेंड टू द फंक्शन सो चेंजेस अफेक्ट द ओरिजिनल व्हेरिएबल डायरेक्टली. हा आपला ओरिजिनल व्हेरिएबल होता आणि हा आपला कॉल्ड फंक्शन होता. सो कॉल्ड फंक्शन मध्ये तुम्ही जे काही चेंजेस करताल तो चेंजेस तुमच्या ओरिजिनल व्हेरिएबलला पण होते. का बरं, कारण दे आर गोइंग टू हॅव अ सेम पॉइंटर ॲज देअर मेमरी ऍड्रेस. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो कॉल बाय रेफरन्स. हे बघा, आता तुम्हाला एका सिंटॅक्सने परत थोडं समजेल. चलो, हे सिंटॅक्स कडे थोडं लक्ष द्या, काय म्हणतोय मी. हे बघा, आपलं मेन फंक्शन हा झाला आपला मेन फंक्शन, बरोबर. हा आपला मेन फंक्शन दिसतो का तुम्हाला, एवढा आपला मेन फंक्शन आहे. आणि हा आपला मेंबर फंक्शन. दिस इज द मेन फंक्शन and this is our member function. Now tell me, main function is called as which arguments? Yes, so main function is called as the actual argument, and member function is called as the formal arguments. याला आपण काय म्हणतो, फॉर्मल आर्ग्युमेंट, बरोबर. हा आता इथं बघा, इथं पण आपल्याकडे एक्स कॅपिटल वाय, इथं पण आपण कॅपिटल एक्स कॅपिटल वाय घेतले. ठीक आहे, आणि फंक्शनचं नाव काय बघा, फंक्शनचं नाव मुद्दा फंक्शनचं नाव सेम असलं पाहिजे. फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे दोन्हीकडे. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स दोन्हीकडे काय, फंक्शनचं व्हॅल्यू काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. ठीक आहे, चलो आता मला सांगा इथं मेन फंक्शन मध्ये आपले ऍक्च्युअल पॅरामीटर एक्स इज इक्वल टू 100 होता आणि वाय इज इक्वल टू 200 होता. तर हेच व्हॅल्यू आपल्या फॉर्मल मध्ये पण कॉपी होणार ना. मेन फंक्शन मध्ये ऍक्च्युअल आर्ग्युमेंट जे असतात तोच आपला फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये पण कॉपी होणार. सो इथं पण काय होणार, एक्स इज इक्वल टू 100 आणि वाय इज इक्वल टू 200. बट इफ यू चेंज द फॉर्मल आर्ग्युमेंट, ठीक आहे, इफ यू चेंज द फॉर्मल आर्ग्युमेंट, नाउ आय हॅव चेंज द फॉर्मल आर्ग्युमेंट. आय मेड इट एज 2 and 3. तर मी जर फॉर्मल आर्ग्युमेंटला चेंज केलं तर माझं ऍक्च्युअल आर्ग्युमेंट पण चेंज होणार. तर माझं ऍक्च्युअल आर्ग्युमेंट सुद्धा चेंज होणार. का बरं, कारण याचं आणि याचं मेमरी लोकेशन सेम असतो. वायचं मेमरी लोकेशन सेम असतो. कसं बरं, हे बघा तुम्हाला दिसतोय काय, तर सेम फंक्शन नेम, कॅन यू सी $x $y. दिस इज कॉल्ड एज कॉल बाय रेफरन्स. तुम्हाला दिसतोय का कॉल बाय रेफरन्स $x $y, म्हणजे हा एक्स आणि हा एक्स
बरोबर आहे, दोन व्हेरिएबल्स पण त्यांचं मेमरी लोकेशन एकच आहे. त्यांचं मेमरी लोकेशन एकच आहे. आर्ग्युमेंट्स आपल्याकडे दोन आहेत, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट, फॉर्मल आर्ग्युमेंट. अरे मेन फंक्शनच्या आतमध्ये जो आर्ग्युमेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट ना. आणि मेंबर फंक्शनच्या आतमध्ये जो आर्ग्युमेंट असतो त्याला काय म्हणतो, फॉर्मल आर्ग्युमेंट ना. म्हणजे दोन आर्ग्युमेंट्स आहेत ना, पण दोन आर्ग्युमेंटचं मेमरी लोकेशन काय असणार आहे, एकच असणार आहे. सो दोन आर्ग्युमेंट्स आणि एक मेमरी लोकेशन. सो तुम्ही एकाला चेंज केलं की दुसरं चेंज होणार, दुसऱ्याला चेंज केलं की एक चेंज होणार, पहिलं चेंज होणार. ठीक आहे, समजतंय का, समजतंय का. सो दिस इज कॉल्ड एज द कॉल बाय रेफरन्स. चलो, कमिंग टू द थियरी. इन कॉल बाय रेफरन्स, when a function called by a program, the address of the actual arguments are copied on the formal arguments. हा, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्सचे आता कोड रन करतोय. कोड रन करताना सगळ्यात पहिलं कोण कॉपी होणार, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स फॉर्मल मध्ये कॉपी होणार. आता काय लोक म्हणतात सर कसं काय, अरे मेन फंक्शन कुठे, मेन फंक्शन आधी रन होतो ना. आधी मेन फंक्शन रन होतो, मग मेंबर फंक्शन रन होतो. सो सगळ्यात आधी ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स आपले फॉर्मल आर्ग्युमेंट्स मध्ये कॉपी होतील. डन. येस, that is the formal and actual arguments are referring the same memory location. Yes, very important point. या दोघांचा मेमरी लोकेशन सेम असेल. therefore change in value of formal argument. now मी फॉर्मल आर्ग्युमेंटला चेंज केलं, that affects the value of the actual argument. इथं चेंज केलं तर इथं पण चेंज होणार. the content of a variable that are altered within the function are returned to calling portion of the program in the altered form. so इथं तुम्ही जे काही अल्टर करताल तोच अल्टरेशन तुमच्या ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स मध्ये पण अल्टर होतील. अल्टर म्हणजे चेंज, मॉडिफाय होतील. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना. ठीक आहे, अजून काही पॉईंट्स, कॉल बाय रेफरन्सचे अजून पॉईंट्स, कंटेंटची कमी पडली नाही पाहिजे आपल्याला एक्झाम मध्ये. ठीक आहे, सो इन दिस मेथड ऍड्रेस ऑफ द ऍक्च्युअल आर्ग्युमेंट इन द कॉलिंग फंक्शन इज कॉपीड टू द करस्पॉन्डिंग फॉर्मल आर्ग्युमेंट्स ऑफ द कॉल्ड फंक्शन. ठीक आहे, दोन फंक्शन असतात, याला आपण म्हणतो कॉलिंग फंक्शन. काय म्हणतो याला, कॉलिंग फंक्शन असं पण सांगू शकतो, कॉलिंग फंक्शन. आणि याला आपण काय म्हणतो, कॉल्ड फंक्शन. समजतंय का, याला आपण म्हणतो कॉलिंग फंक्शन, याला आपण म्हणतो कॉल्ड फंक्शन. बघा, मेन फंक्शनच्या आर्ग्युमेंट्सलाच आपण म्हणतो ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स, आणि त्या फंक्शनलाच आपण म्हणतो कॉलिंग फंक्शन. कारण कॉल इथूनच जाणार ना, मेन फंक्शन मधूनच कॉल जाणार ना. आणि मेंबर फंक्शनच्या आर्ग्युमेंट्सला आपण म्हणतो फॉर्मल आर्ग्युमेंट्स, आणि मेंबर फंक्शनलाच आपण म्हणतो कॉल्ड फंक्शन. कारण आपण मेन फंक्शन मधून मेंबर फंक्शनला कॉल करतो. कधी पण मेंबर फंक्शन मेन फंक्शनला सगळ्यात आधी कॉल नाही करणार. ठीक आहे, चलो. इन कॉल बाय रेफरन्स, चेंजेस मेड टू द फॉर्मल आर्ग्युमेंट्स इन द कॉल्ड फंक्शन हॅव इफेक्ट. येस, सो एकाला चेंज केलं की दुसऱ्यावरती इफेक्ट पडणार ऑन द व्हॅल्यूज ऑफ द ऍक्च्युअल आर्ग्युमेंट इन द कॉल्ड फंक्शन. सो एकाला चेंज केलं की त्याचा इफेक्ट दुसऱ्यावरती डेफिनेटली पडणार. ठीक आहे, समजलं. सो कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, अ व्हेरी 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 इंपॉर्टंट टॉपिक विच इज आस्क्ड इन द एक्झाम फॉर 3 मार्क्स और 4 मार्क्स. हा, तुम्हाला 3 मार्काला मॅक्झिमम टाइम हा क्वेश्चन 4 मार्काला विचारले. पीवायक्यू बघा, मॅक्झिमम टाइम्स दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड फॉर 4 मार्क्स. ठीक आहे, मी तुम्हाला जेवढं एक्सप्लेन केलं ना सगळं, मला सांगा आरामात 2 पेजेस भरतात, फ्रंट बॅक असं 2 पेजेस भरतात. जेवढं मी एक्सप्लेन केलं ना सगळं, जर तुम्हाला समजलं असेल ना, तुमचे बोर्डचे आन्सर शीटचे 2 पेजेस भरू शकतात, फ्रंट बॅक. तसं काउंट केलं तर 4 पेजेस भरू शकतात. आणि 4 पेजेस भरत ना, आणि जर कंटेंट बरोबर असेल ना, एक्झामिनर हॅज टू गिव्ह यू द 4 मार्क्स. कोणताही एक्झामिनर असू दे त्याला तुम्हाला 4 मार्क हे देणं भागच आहे. ठीक आहे, समजलं. चलो, नेक्स्ट टॉपिक, फ्रेंड फंक्शन. चलो, हा पण खूप जास्त इंपॉर्टंट टॉपिक आहे. खूप म्हणजे एवढं इंपॉर्टंट आहे ना की तुमच्या पेपरमध्ये असणार. ठीक आहे, फ्रेंड फंक्शन. पण फ्रेंड फंक्शन सुरू करायच्या आधी ना मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक हे तुम्ही आहेत, बरोबर, हे तुम्ही आहेत, दिस इज यू. आणि लाईक तुमच्या क्लासमध्ये हा तुमचा क्लासमेट आहे. ठीक आहे, दुसरा कलर ड्रॉ करतो मी. ठीक आहे, हा तुमचा क्लासमेट आहे. हा कोण आहे, तुमचा क्लासमेट. आहे. ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचा फ्रेंड. हा कोण आहे, हा तुमचा फ्रेंड आहे. ठीक आहे, म्हणजे मला ना हे टॉपिकला तुमच्यासोबत रिलेट करायचं आहे, म्हणजे हे टॉपिक ना तुम्ही कधीच विसरणार नाही. हा एक्झाम्पल समजून घेतलं तर. ठीक आहे, सो दिस इज यू अँड दिस इज युअर क्लासमेट अँड दिस इज युअर फ्रेंड. सिनारिओ क्लिअर. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी पाहिजे, जसं की तुम्हाला पाहिजे, तुम्ही आज पेन विसरलात किंवा पेन्सिल विसरलात, किंवा तुम्हाला पेन पेन्सिल काहीतरी पाहिजे, तुम्ही पाऊच, तुमचा कंपास बॉक्स पाऊच विसरले घरी, अँड यू वॉन्ट अ पेन अँड पेन पेन्सिल इरेजर सगळं पाहिजे तुम्हाला. काहीतरी तुम्हाला काम करायचं, तुम्हाला काहीतरी ड्रॉ करायचं. ठीक आहे, सो मला सांगा, तर तुम्ही कुणाकडे पहिले जाणार,
तुम्ही लाईक क्लासमेट म्हणजे क्लासमेटचा पाऊच आहे, समजा इथं क्लासमेटचा पाऊच आहे, हा क्लासमेटचा पाऊच आहे आणि हा फ्रेंडचा पाऊच आहे किंवा कंपास काही म्हणा, पाऊच कंपास काही म्हणा, ठीक आहे. सो तुम्ही डायरेक्टली क्लासमेट, तुमचा क्लासमेट तुम्ही त्याला जास्त ओळखत नाही, बरोबर, तुम्ही याला जास्त ओळखत नाही, तर तुम्ही डायरेक्ट त्याचं कंपास उघडून याचा पेन पेन्सिल सगळं घेऊन तुम्ही डायरेक्टली तुमचं काम सुरू करताल का? नाही, शक्य नाही, बरोबर. पण फ्रेंड ऍट द एंड, फ्रेंड दोस्त, बरोबर, तर आपण काय करणार, याला विचारणार सुद्धा नाही, काय याला विचारणार सुद्धा नाही, ए मला पेन दे, मला पेन्सिल दे, आपण सरळ जाणार, याचा कंपास ओपन करणार आणि आपल्याला जे पाहिजे पूर्ण कंपासच घेऊन आपण घेऊन जाणार, हो की नाही. हक्काने बिंदासपणे आपण आपला फ्रेंडचा कंपास घेऊन जाऊ शकतो ना, हा पण आपलं काय बोलणार नाही, अरे हा माझा फ्रेंड आहे, माझा चांगला फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. सो समजते का तुम्हाला बोलायचा मुद्दा काय, ठीक आहे. पण याचा तुम्ही कंपास घेऊन येऊ शकता का, असं चल तुझा कंपास दे, चल असं ओढून घेऊन नाही, भांडण होऊ शकतो, ठीक आहे. सो आपण फ्रेंड आणि क्लासमेट मधला डिफरन्स बघितला. हा, आता याच कन्सेप्टला आपण रिलेट करू विथ कोडिंग, ठीक आहे. आठवते क्लास, आठवते क्लास, हा क्लास आठवतो, क्लास, बरोबर, जसं की हा एक क्लास आहे, बरोबर. आता क्लासच्या आतमध्ये तुम्हाला आठवते पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. आता मी ना एक क्लास बनवतो, या क्लासचं नाव देतो क्लास ए. सो लेट्स टेक दिस इज क्लास ए. क्लास एच्या आतमध्ये आपल्याकडे ऍक्सेस स्पेसिफायर असतात, प्रायव्हेट, पब्लिक आणि अजून एक असतो प्रोटेक्टेड, पण त्याच्याबद्दल आपल्याला सध्या आता बोलायचं नाहीये. प्रायव्हेट, पब्लिक अँड प्रोटेक्टेड, ठीक आहे. चलो, आता आपल्याकडे अजून एक क्लास आहे, क्लास बी. काय आपल्याकडे इथं क्लास बी, ठीक आहे. आता क्लास बी मध्ये पण काही डेटा असतील, बरोबर, क्लास बी मध्ये पण काही डेटा असतील, जसं की प्रायव्हेट आणि पब्लिक. आता मी काय करतोय, नीट लक्ष द्या, मी क्लास ए ला क्लास बी चा फ्रेंड अनाउन्स करतोय, क्लास बी चा फ्रेंड अनाउन्स करतोय. सो क्लास ए इज द फ्रेंड ऑफ क्लास बी, बट क्लास बी इज नॉट द फ्रेंड ऑफ क्लास ए. लक्षात घ्या, क्लास ए इज द फ्रेंड ऑफ क्लास बी, बट क्लास बी इज नॉट द फ्रेंड ऑफ क्लास ए. सो क्लास बी चा फ्रेंड आहे ना, तर क्लास बी चे सगळे ऍक्सेस स्पेसिफायरला ऍक्सेस करू शकतो. सो क्लास बी चा प्रायव्हेट डेटा सुद्धा ऍक्सेस करू शकतो. फ्रेंड आहे ना. सो क्लास ए कॅन ऍक्सेस द प्रायव्हेट डेटा ऍज वेल एज द पब्लिक डेटा ऍज वेल एज द प्रोटेक्टेड डेटा. तिन्ही ऍक्सेस स्पेसिफायरला आपला क्लास ए ऍक्सेस करू शकतो, जर क्लास ए क्लास बी चा फ्रेंड असेल तर. पण क्लास बी क्लास एचा फ्रेंड नसतो, असं नसतं. हा याचा फ्रेंड झाला म्हणजे हा पण याचा फ्रेंड झाला. कोडिंग मध्ये असं नसतं. हा रिअल लाईफ मध्ये असतो, पण कोडिंग मध्ये नसतो. आता क्लास ए फक्त क्लास बी चा फ्रेंड आहे, याचा अर्थ असं नसतं की क्लास बी पण क्लास एचा फ्रेंड आहे. नाही. मला सांगा, कॅन क्लास बी ऍक्सेस द प्रायव्हेट डेटा ऑफ क्लास ए? नो, कोडिंग मध्ये असं नसतं, ठीक आहे. बट क्लास ए इज द फ्रेंड ऑफ क्लास बी, हेन्स क्लास ए कॅन ऍक्सेस द पब्लिक, प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड डेटा, बट क्लास बी कॅनॉट ऍक्सेस द प्रायव्हेट डेटा ऑफ क्लास ए. समजलं कन्सेप्ट काय? हा, आता तुम्हाला समजलं, हे मी सगळं तुम्हाला स्टोरी काय एक्सप्लेन करून दिले तर ठीक आहे. समजलं का सगळ्यांना काय कन्सेप्ट आहे? हे बघा, अ फ्रेंड फंक्शन इज अ नॉन मेंबर फंक्शन. काय असतो तो? नॉन मेंबर फंक्शन, म्हणजे त्या क्लासचा मेंबर नसतो. आता फ्रेंड फंक्शन म्हणजे काय असतो? त्या क्लासचा मेंबर नसतो, दुसऱ्या क्लासचा मेंबर असतो, ठीक आहे. अ फ्रेंड फंक्शन इज अ नॉन मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास, बट हॅज द राईट टू ऍक्सेस. इट हॅज द राइट्स टू ऍक्सेस प्रायव्हेट, प्रोटेक्टेड अँड मेंबर्स ऑफ दॅट क्लास. प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, मेंबर्सला पब्लिक तर तसं ऍक्सेस करू शकतो ना. फ्रेंड नसेल तर आपण पब्लिकला ऍक्सेस करू शकतो रे, पण प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेडला ऍक्सेस नाही करू शकत. पण जर तो फ्रेंड असेल तर ऍक्सेस करू शकतो, ठीक आहे. समजलं का? हे बघा, सिंटॅक्स कसं असतं. सिंटॅक्स आपल्याला कसं लिहावं लागेल? क्लास नेम. काय करावं लागेल? क्लास नेम लिहावं लागेल, ठीक आहे. क्लास नेम. मग ज्याला फ्रेंड बनवायचं ना, त्या क्लासचं नाव लिहावं लागेल, फ्रेंड, रिटर्न टाईप आणि फंक्शन नेम, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पॅरामीटर पास करावं लागेल, ठीक आहे. सो क्लास ए is friend of class B. Class A is friend of class B, but class B is not the friend of class A. So class A can access all the access specifiers of class B, but class B can only access the public access specifier of class A. समजत असेल? ठीक आहे. चलो आता पुढे जाऊयात, अजून थोडं पॉइंट डिस्कस करू. हे बघा, फ्रेंड्स कॅन ईदर बी फंक्शन और क्लास. हा, आता फ्रेंड्स आपण म्हणतो ना, फ्रेंड फंक्शन, फ्रेंड क्लास, तर तो एक फंक्शन पण असू शकतो किंवा तो एक क्लास पण असू शकतो. आपण एका क्लासला दुसऱ्या क्लास सोबत फ्रेंड बनू शकतो, किंवा एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शन सोबत सुद्धा फ्रेंड बनू शकतो. दोन्ही चालतंय, ठीक आहे. नेक्स्ट,
function of one class have access to the components of another class without making the components public. So public बनवायची गरज नाहीये. फ्रेंड असेल तर ते सगळे ऍक्सेस करू शकतात. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, ऑल थ्री. Friend function or a class have full access to the public, private and protected members of any class for which they have been declared as friends. So ज्यांना डिक्लेअर केलं ना क्लास ए क्लास बी चा फ्रेंड आहे, तर क्लास एच फक्त क्लास बी चे डेटाचे मेंबर्स ऍक्सेस करू शकतो, पण क्लास बी नाही ऍक्सेस करू शकत. समजून घ्या. अ क्लास ग्रांट्स ऍक्सेस प्रिव्हिलेजेस टू इट्स फ्रेंड्स. प्रिव्हिलेजेस म्हणजे काय? अ क्लास ग्रांट्स ऍक्सेस प्रिव्हिलेजेस टू इट्स. प्रिव्हिलेजेस म्हणजे काय? ऑल, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. कोणताही ऍक्सेस स्पेसिफायर असू दे, कोणताही ऍक्सेस स्पेसिफायर असू दे, सगळ्यांना प्रिव्हिलेज म्हणजे ऍक्सेस म्हणजे एंट्री सगळ्यांसाठी असतो. ठीक आहे, चलो हे नोट करून घ्या सगळ्यांनी, इम्पॉर्टंट आहे खूप. हा, त्याच्यानंतर द डिफरन्स इज दॅट फ्रेंड फंक्शन इज लाईक एफ पॅरेंथेसिस आतमध्ये एक्स अँड मेंबर फंक्शन इज लाईक एक्स डॉट एफ. हा, हे बघा तुम्हाला एक सांगतो बघा, तुम्ही ऑब्जेक्ट कॉल करताना, ऑब्जेक्टने फंक्शनला कॉल करताना, तर नॉर्मली आपण कसं करतो? ऑब्जेक्ट डॉट फंक्शन असं कॉल करतो ना, पण फ्रेंड फंक्शनला तसं नाही कॉल करायचं. ऑब्जेक्ट कसं कॉल म्हणजे फ्रेंड फंक्शनला कसं कॉल करायचं माहिती का? एफ ब्रॅकेटमध्ये फंक्शन, एफ म्हणजे फंक्शन आणि आतमध्ये ऑब्जेक्ट असं कॉल करायचं. फ्रेंड फंक्शनला असं कॉल केला जातो. आणि मेंबर फंक्शनला नोट करा, मेंबर फंक्शनला असं कॉल करतो आणि फ्रेंड फंक्शनला आपण असं कॉल करतो. म्हणजे ऑब्जेक्टने आपण कसं कॉल करणार? मेंबर फंक्शनला आपण असं कॉल करतो आणि फ्रेंड फंक्शनला आपण असं कॉल करतो. ठीक आहे, चलो. डिराइव्ड क्लास ऑफ फ्रेंड आर अँड नेसेसरी फ्रेंड्स. हा, डिराइव्ड क्लास फ्रेंड्स नसतात. आता हे इनहेरिटन्स पण तुम्हाला समजेल, बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास काय असतो. आपला नेक्स्ट टॉपिक पोहोचे. द डिफरन्स बिटवीन फ्रेंड्स अँड डिराइव्ड क्लास इज दॅट डिराइव्ड क्लास माइट नॉट बी एबल टू ऍक्सेस द ऑल द मेंबर्स ऑफ द बेस क्लास बट फ्रेंड्स कॅन ऍक्सेस. डिराइव्ड क्लासमध्ये आपण सगळे नाही ऍक्सेस करू शकत, प्रायव्हेट डेटा नाही ऍक्सेस करू शकत, पण आपण फ्रेंडमध्ये सगळंच करू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे कन्सेप्ट आहे इनहेरिटन्स म्हणून, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल डिराइव्ड क्लास, बेस क्लास काय असतो. म्हणजे ओरिजिनल क्लासला आपण म्हणतो बेस क्लास, ओरिजिनल क्लासला पण म्हणतो बेस क्लास. आता बेस क्लास म्हणणं आपण एका क्लासला बनवतो कॉल्ड डिराइव्ड क्लास. ठीक आहे, तर बेस क्लास डिराइव्ड क्लासचे सगळे म्हणजे डिराइव्ड क्लास जो असतो ना तो चाइल्ड असतो आणि बेस क्लास त्याचा पेरेंट असतो. तर पेरेंट्सच्या आतमधले फीचर्स चाइल्डमध्ये असतात ना, बरोबर. आता चाइल्डने एखादा फीचर एक्स्ट्रा गेन केलं तर ते त्याच्या पेरेंटमध्ये नाही जाणार ना, उलट नाही जात, बरोबर. दिस इज वन वे, दिस इज नॉट टू वे, राईट. सो डिराइव्ड क्लास हॅज ऑल द फीचर्स ऑफ बेस क्लास बट बेस क्लास विल नॉट हॅव ऑल द फीचर्स ऑफ डिराइव्ड क्लास. समजलं? पण एक्सेप्ट प्रायव्हेट डेटा. सो डिराइव्ड क्लास कॅनॉट ऍक्सेस द प्रायव्हेट डेटा ऑफ बेस क्लास, बट इफ they are friends then they can do that, right? चलो, the privileges of friendship aren't transitive म्हणजे काय? मी जसं सांगितलं ना, एक क्लास ए क्लास बी चा फ्रेंड झाला म्हणजे क्लास बी पण क्लास चा फ्रेंड होतो का? नाही, हा फक्त वन वे असतो. ट्रान्झिस्टिव्ह म्हणजे काय? ओनली एक दुसराचा, पण दुसरा याचा नसतो. ठीक आहे, द प्रिव्हिलेजेस ऑफ फ्रेंडशिप आरंट रेसिप्रोकल म्हणजे काय? क्लास ए क्लास बी चा फ्रेंड, क्लास बी क्लास ए चा नसतो. समजतंय का? चलो, friend class. One class can declare to be friend of another class. This allows member functions of friend class to have full access to the member function of other class. आणि याचा सिंटॅक्स काय असतो? म्हणजे आपण सगळ्यांना ऍक्सेस करू शकतो, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. बघा, तुम्हाला एवढं कंटेंट आणून दिलंय ना, सगळं तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. असं आपण कसं लिहितो? फ्रेंड. आणि ज्याला आपल्याला फ्रेंड बनायचं ना त्या फ्रेंडचा क्लासचं नाव, जसं की फ्रेंड क्लास, आणि हे तुम्ही कुठे ऍड करणार? क्लास ए मध्ये ऍड करणार. फ्रेंड क्लास बी म्हणजे क्लास ए इज फ्रेंड ऑफ क्लास बी. समजलं? क्लास ए इज फ्रेंड ऑफ क्लास बी. पण हा फ्रेंड हा कीवर्ड असला पाहिजे, फ्रेंड हा शब्द असला पाहिजे. आता तुमच्या C++च्या कंपायलरला कसं काय समजणार फ्रेंड? आपल्याला हा कीवर्ड तर द्यावा लागेल ना, फ्रेंड, आणि ज्याला आपल्याला फ्रेंड बनवायचं आहे त्याचं नाव, मला क्लास, आणि हे क्लास एच्या आतमध्ये द्यायचं बरं का. क्लास एच्या आतमध्ये तुम्हाला द्यावं लागेल फ्रेंड क्लास बी. ठीक आहे, सो क्लास ए विल बिकम द फ्रेंड ऑफ क्लास बी, बट क्लास बी विल नॉट बी द फ्रेंड ऑफ क्लास ए. ठीक आहे, समजलं का? सो फ्रेंड कीवर्ड हा यूज झालाच पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा, दिस इज अ सिंपल प्रोग्राम. आणि एक्झाम मध्ये जर तुम्हाला फ्रेंड फंक्शन किंवा फ्रेंड क्लास किंवा काही जरी फ्रेंडचं विचारलं ना, तर तुम्हाला हा एक छोटासा प्रोग्राम पण ऍड करता आला पाहिजे. ठीक आहे, खूप सिंपल प्रोग्राम आहे. हा त्याचा हेडर फाईल क्लास ए, हा आपला पहिला क्लास, आणि पहिल्या क्लासच्या आतमध्ये आपण काय केलं? प्रायव्हेट डेटा, पब्लिक डेटा. ठीक आहे, पब्लिक मध्ये हा मेंबर फंक्शन आहे, हा काय?
मेंबर फंक्शन बनवलं, ठीक आहे. आणि आपण इथं सांगितलं की क्लास ए जो आहे तो क्लास बीचा फ्रेंड असणार आहे. क्लास ए क्लास बीचा फ्रेंड असणार आहे, पण क्लास बी क्लास एचा फ्रेंड नाहीये. हे बघा आपण मेन्शन केले. कोणता कीवर्ड वापरायचं फ्रेंडसाठी? फ्रेंड. क्लास बी. सो क्लास ए will be the friend of class B. So class A can access all the features of class B. Class A can access all the features of class B that can be public, private and protected. So public, ठीक आहे. आपण इथं पण एक फंक्शन बनवतोय, ठीक आहे. आपण इथून त्याला ऍक्सेस करतोय. ए आठवतो मला एफ डॉट एक्स असं आपण लिहितो. सो दिस इज द ऑब्जेक्ट वी कॅन से. सो आपण इथं सी आउट करतोय व्हॅल्यू इज आणि आपण त्याला प्रिंट करतोय आणि आपण इथं ऑब्जेक्ट बनवतोय आणि ऑब्जेक्टने आपण त्या फ्रेंडला आणि ऑब्जेक्टने आपण त्या फंक्शनला कॉल करतोय. समजतंय का? सो असा एक एक्झाम्पल तुम्ही नोट करून ठेवा, ठीक आहे. सो क्लास बी जो आहे, एक मिनिट मी तुम्हाला उलट बोललो होतं. फ्रेंड क्लास बी म्हणजे क्लास बी जो आहे ना तो क्लास एचा फ्रेंड आहे. असा एक मिनिट फ्रेंड क्लास बी म्हणजे क्लास बी जो आहे क्लास बी क्लास एचा फ्रेंड आहे, पण क्लास ए क्लास बीचा फ्रेंड नाही. असे ठीक आहे. सो आता क्लास बी जो आहे ना, क्लास बी नीट लक्षात, क्लास बी कॅन ऍक्सेस दिस प्रायव्हेट डेटा ऑल्सो. समजलं? क्लास बी इज द फ्रेंड ना. हे बघा ना, ह्याचा फ्रेंड कोण आहे? क्लास एचा फ्रेंड कोण आहे? क्लास एचा फ्रेंड क्लास बी. बरोबर. तर क्लास बी जो आहे ना तो क्लास एचा प्रायव्हेट डेटा सुद्धा ऍक्सेस करू शकतो, पण तोच आपण इथं ऍक्सेस करतोय. म्हणजे इथं बघा, इथं आपण काय स्टोअर केलं? 100. पण आपण इथलं व्हॅल्यू प्रिंट करतोय. आपण ज्यावेळेस प्रिंट करतो ना, इथं प्रिंट करताना तरी आपला 100 भेटतो. म्हणजे आपण क्लास एचा प्रायव्हेट डेटा क्लास बी मध्ये ऍक्सेस केलाय. ठीक आहे, समजलं? चलो, हे कोड तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एक कोड तुम्ही एक प्रिपेअर करून ठेवा तुमच्याकडे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंड फंक्शन. हा, आता हे रूल्स आहेत. मी बनवलेत का? नाही. तुम्ही बनवलेत का? नाही. तर तुम्हाला हे रूल्स माहित पाहिजे. फ्रेंड फंक्शन डिफाईन करताना काही पॉईंट्स, फ्रेंड फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स बेसिकली तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, हे बघा, वाटलं सर हे नोट करून घ्या. हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, चलो. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंड फंक्शन. इट इज नॉट इन द स्कोप ऑफ द क्लास टू विच इट हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ फ्रेंड. हा, पहिली गोष्ट, जर तुम्हाला फ्रेंड बनवायचं ना, एका क्लासला दुसरा क्लासचा फ्रेंड बनवायचा असेल ना, तर तो त्याच्या स्कोपमध्ये नसला पाहिजे. परत एकदा, जर तुम्हाला क्लास ए ला फ्रेंड बनवायचे क्लास बी सोबत, तर क्लास ए क्लास बीच्या स्कोपमध्ये नसला पाहिजे. स्कोप म्हणजे काय? त्याच क्लासमध्ये नसला पाहिजे ना तो. अरे, त्याच क्लासमध्ये नसला पाहिजे ना तो दुसऱ्या क्लासमध्ये असला पाहिजे. तो दुसऱ्या क्लासमध्ये असला पाहिजे. एकाच क्लासमध्ये तो नसला पाहिजे. एकाच क्लासमध्ये असेल तर ते तसंही ते ऍक्सेस करू शकतात. एकाच क्लासमध्ये असेल तर ते प्रायव्हेट डेटाला ऍक्सेस करू शकतात ना. सो दे शुड बी द मेंबर ऑफ अनदर क्लास. सो ते सांगितलंय, इट इज नॉट इन द स्कोप ऑफ द क्लास टू विच इट हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज फ्रेंड. म्हणजे आपण ज्याला फ्रेंड बनवते तो त्याच्या स्कोपमध्ये नसलाच पाहिजे, दुसऱ्या क्लासमध्ये असला पाहिजे तो. Since it is not in the scope of the class, it cannot be called by using object of that class. हा त्याचा स्कोप पण नाहीये, म्हणून आपण त्या ऑब्जेक्टला वापरून कॉल नाही करू शकत. इट इज कॉल्ड लाईक अ नॉर्मल C++ फंक्शन. तर हा नॉर्मल C++ फंक्शन सारखाच कॉल होतो. इट कॅन बी डिक्लेअर्ड इदर इन द पब्लिक ऑर इन द प्रायव्हेट पार्ट ऑफ द क्लास विदाउट अफेक्टिंग द मिनिंग. आता तुम्ही फ्रेंडला कुठे डिक्लेअर करू शकता? फ्रेंडला तुम्ही पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये पण डिफाईन करू शकता, किंवा तुम्ही फ्रेंडला प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये पण डिफाईन करू शकता. कुठे डिफाईन करू शकता? कुठेही डिफाईन करू शकता. त्याचा मिनिंग चेंज होत नाही. इट हॅज द ऑब्जेक्ट एज आर्ग्युमेंट. येस, त्याचे ऑब्जेक्ट्सच त्याचे आर्ग्युमेंट्स असतात, जसं तुम्हाला आधीच्या कोडमध्ये पण दाखवलं. इट कॅनॉट ऍक्सेस द मेंबर फंक्शन डायरेक्टली अँड हॅज टू यूज अन ऑब्जेक्ट नेम अँड डॉट ऑपरेटर. तो डायरेक्टली मेंबर फंक्शनला ऍक्सेस करू शकत नाही, म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल? आधी फंक्शन लिहावं लागेल आणि मग आर्ग्युमेंट्स मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट असं लिहावं लागेल. ठीक आहे, चलो, हे रूल्स आहेत, हे माहित पाहिजे. येस, नाव वी कम टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. हा टॉपिक 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला खूप इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला कंपल्सरी तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. इनहेरिटन्स इन C++. टॉपिकचं नाव काय? इनहेरिटन्स इन C++. इनहेरिटन्स म्हणजे काय असतो? हे बघा, एक क्लास आहे आपले. एक काम करा, मी तुम्हाला एक इमेज दाखवतो. हा, मला वाटतं हा इमेजने तुम्ही इनहेरिटन्सला जास्त क्लिअर करू शकता. इनहेरिटन्स बेसिकली हा वर्ड बायोलॉजीचा वर्ड आहे. इनहेरिटन्सचा अर्थ काय असतो रे? फॉर एक्झाम्पल, पेरेंट्स मध्ये जे काही फीचर्स असतात, बरं, पेरेंट्सकडे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, बरं, तोच कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्या चाइल्डमध्ये होतो. त्यालाच आपण इनहेरिटन्स म्हणतो. तुम्ही बेसिक 10वी मध्ये वगैरे शिकला असेल बायोलॉजीमध्ये. हा वर्ड बायोलॉजीचा वर्ड आहे, पण आपल्या प्रोग्रामिंग मध्ये पण काम येतो. प्रोग्रामिंग मध्ये पण हा काम येतो. कसं? मी तुम्हाला सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल, हा बेस क्लास आहे. बेस क्लासलाच आपण पेरेंट क्लास पण म्हणतो. काय म्हणतो? पेरेंट क्लास. आता पेरेंटकडे 2 फीचर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अजून रिलेट करण्यासाठी ना मी अजून एक सांगतो. आता बेस क्लासमध्ये ना हे आहे, जसं की फीचर इज ॲडिशन अँड फीचर इज सबट्रॅक्शन. जस्ट एक एक्झाम्पल घेतोय बरं का. फीचर ए म्हणजे काय? ॲडिशन, आणि फीचर बी म्हणजे काय? सबट्रॅक्शन. आता बेस
बेस क्लासच्या आतमध्ये मी जर नवीन क्लास बनवत असेल, परत एकदा बेस क्लासच्या आतमध्ये, हा आहे बेस क्लास, बेस क्लासच्या आतमध्येच मी अजून एक क्लास बनवत असेल, हे बघा बेस क्लासच्या आतमध्येच जर अजून एक क्लास येत असेल तर हा झाला बेस क्लासच्या आतमध्ये जो क्लास असतो ना त्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्लास. याला आपण काय म्हणतो? डिराइव्ड क्लास. आणि जो ऍक्च्युअल क्लास आहे ना, ऍक्च्युअल क्लास, त्याला आपण काय म्हणतो? बेस क्लास. याला आपण काय म्हणणार? बेस क्लास. समजते का? बेस क्लासच्या आतमध्ये जो क्लास होतो त्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्लास. समजलं? आता बघा बेस क्लास, बेस क्लासला आपण म्हणतो पॅरेंट क्लास, आणि पॅरेंट क्लासच्या आतमध्ये जो असतो त्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्लास. हा बघा बेस क्लास मधून आपण याला डिराइव्ह केलं. आता फीचर ए फीचर बी बाय डिफॉल्ट याच्याकडे पण येणार ना. हे बघा ना, फीचर ए फीचर बीचा कोड तुम्हाला तर लिहायची गरज नाहीये. म्हणजे जर तुम्ही बेस क्लासमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शनचा कोड केले तर तुम्हाला डिराइव्ह क्लासमध्ये परत ऍडिशन सबट्रॅक्शनचा कोड लिहायची गरज नाहीये, कारण तो फीचर बाय डिफॉल्ट कॉपी होतो ना. आणि हे कॉपी होतो बाय डिफॉल्ट. याच कन्सेप्टला पण म्हणतो इनहेरिटन्स. याच कन्सेप्टला पण काय म्हणतो? इनहेरिटन्स. हा पण एक समजून घ्या. आता पण डिराइव्ह क्लासमध्ये एक फीचर आहे, फीचर सी, कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन. आता हा मल्टिप्लिकेशन फक्त डिराइव्ह क्लासमध्ये असणार. हा मल्टिप्लिकेशन बेस क्लासमध्ये जाणार नाही. समजतंय का? हा फीचर इथं जाणार नाही. फक्त हा फीचर कुठं राहणार? डिराइव्ह क्लासमध्ये राहणार. ठीक आहे. पेरेंटचे सगळे फीचर्स चाइल्ड मध्ये जातील, पण चाइल्डचे फीचर्स पेरेंट पण नाही जाणार ना. काय लॉजिक आहे? असं लॉजिकच नसतं, बरोबर. आणि कोडिंग मध्ये पण हाच लॉजिक आहे की बेस क्लासचे जे काही फीचर्स असतात, बेस क्लासचे सगळे फीचर्स डिराइव्ह क्लासमध्ये जातील, पण डिराइव्ह क्लासचे सगळे फीचर्स पेरेंट मध्ये नाही जाणार. ठीक आहे. सो जसं की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हा फीचर बेस क्लासचा होता, पॅरेंट क्लासचा होता, तो त्याच्या डिराइव्ह क्लासमध्ये गेला. आणि डिराइव्ह क्लासमध्ये आपण अजून एक फीचर डिक्लेअर केला, फीचर सी. सो डिराइव्ह क्लासमध्ये टोटल 3 फीचर झाले, पण तुम्हाला कोड दिसणार फक्त एकाचा. थांबा, तुम्हाला कोड दिसणार फक्त एकाचा. हा कोड दिसणार नाही, पण हा काम करू शकतो. हा कोड दिसणार नाही, पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मुळे आपला कोड जो आहे ना तो खूप शॉर्ट होतो. म्हणजे सारखं कोडिंग करायची गरज नाहीये. ठीक आहे. आपण फीचर्सला पुढे पास ऑन करू शकतो. काय करू शकतो? फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्सला पुढे पास ऑन करू शकतो नेक्स्ट क्लासकडे, टू द डिराइव्ड क्लास. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. ठीक आहे. चलो, जसं मी ऑफलाईन क्लासमध्ये शिकवतो ना तसंच मी एकदम शिकवतो बघा. काही शॉर्टकट मारत नाही, काहीच कन्सेप्ट स्किप करत नाहीये. मी असंच इमॅजिन करून चालतो की माझ्यासमोर स्टुडंट बसले तर मी शिकवतोय. ठीक आहे. कारण सीएसच्या पेपरमध्ये ना कंटेंट खूप मॅटर करतो. काल पण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सीएस कधी पण तुम्हाला जर 10 मिनिट्स 15 मिनिट्स 20 मिनिट्स मध्ये दिसत असेल ना तर तो व्हिडिओ कधी बघू नका, कारण तिथं तुम्ही खूप कमी कंटेंट बघताल, आणि कमी कंटेंट घेऊन तुम्ही पेपर लिहू शकत नाही. सीएसचा पेपर लिहिण्यासाठी तुमच्याकडे ना खूप सारा कंटेंट असला पाहिजे. म्हणून तुम्ही कोणताही सीएसचा व्हिडिओ घ्या, ते तुम्हाला 30 मिनिट्स किंवा 40 मिनिट्सच्या खाली दिसणारच नाही. म्हणजे सगळे 1 आवर 2 आवर 3 आवर असंच तुम्हाला व्हिडिओ दिसेल. का? कारण CS2 मध्ये तर 2-2 तासाचे व्हिडिओ आहेत सगळे. 2 तास 1.5 तासाच्या खाली कोणताही व्हिडिओ नाही आपल्याकडे, बरोबर. तर कंटेंट खूप मॅटर करतो रे सीएस मध्ये. ठीक आहे. तर सीएस मध्ये जास्त मार्क्स असंच भेटणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. ठीक आहे. चलो, कमिंग बॅक टू द इनहेरिटन्स. ठीक आहे. हा, हे बघा, इनहेरिटन्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. म्हणजे ओपीचा खूप मोठा फीचर आहे हा. ओपीचा खूप मोठा फीचर आहे, दॅट इज इनहेरिटन्स. आणि इनहेरिटन्सचा फायदा काय? वी कॅन हॅव द रियुजेबिलिटी ऑफ द कोड. व्हॉट कॅन वी हॅव? वी कॅन हॅव द रियुजेबिलिटी. म्हणजे आपण कोडला सारखं वापरू शकतो. कोडचा एका पार्टला सारखं वापरू शकतो. जसं की फीचर ए आणि फीचर बी. ठीक आहे. मी सारखं वापरू शकतो इनसाइड द डिराइव्ड क्लास. सो वी कॅन हॅव द फीचर ऑफ रियुजेबिलिटी. म्हणजे तुम्हाला सारखं कोडिंग करायची गरज नाहीये. एकदाच तुम्ही कोड करा आणि त्याला तुम्ही सारखं वापरू शकता. Object-oriented programming concept in C++. It allows new class called derived class or child class to acquire the properties and behavior of an existing class called base class or parent class. तर parent classचे फीचर्स त्याच्या चाइल्ड क्लासमध्ये जातील. ठीक आहे. जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. हा डेफिनेशन आहे, पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. Why use inheritance, or we can say advantages of inheritance. So what are the advantages of inheritance? What can be the advantages of inheritance? See, to reuse existing code. आपल्याला एक्झिस्टिंग कोडला सारखं यूज करायचं असेल, we can go for inheritance. ठीक आहे. टू रिड्यूस रिडंडन्सी. रिडंडन्सीचा अर्थ काय असतो? डेटा रिपिटेशन. म्हणजे रिपिटेशन ऑफ कोड. समजा तुम्हाला कोड रिपिटेशन अवॉइड करायचं असेल तर इनहेरिटन्स इज वन ऑफ द बेस्ट कन्सेप्ट. टू इम्प्रूव्ह कोड ऑर्गनायझेशन अँड रीडेबिलिटी.
टू इम्प्लिमेंट रिअल वर्ल्ड हायरार्किकल रिलेशनशिप आपण रिअल वर्ल्ड असं लेवल वाईज हायरार्किकल याचा अर्थ काय असतो हायरार्कीचा अर्थ काय असतो लेवल 1 लेवल 2 लेवल 3 लेवल 4 तर आपण असं लेवल वाईज कोडिंग करू शकतो आणि प्रॉपर आणि सिम्पल वेल ऑर्गनाइज्ड कोड आपण करू शकतो टू सपोर्ट पॉलिमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझमला सपोर्ट करण्यासाठी इनहेरिटन्स खूप मोठा रोल प्ले करतो ठीक आहे चलो नेक्स्ट हा एक छोटासा सिंटॅक्स तिथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता बेस क्लास आणि बेस क्लास म्हणजे आपण बेस क्लासमधून दुसऱ्या क्लासला डिराईव्ह करतोय काय करतोय बेस क्लासमधून हा आहे बेस क्लास म्हणजे हा आहे पॅरेंट क्लास हा कोण आहे पेरेंट क्लास आणि पेरेंट क्लासमधून आपण एक नवीन क्लास डिराईव्ह करतोय तर तुम्हाला असं लिहावं लागेल क्लास डिराईव्ह क्लास आणि डिराईव्ह क्लास म्हणजे याचं डिराईव्ह क्लासचं नाव द्यावं लागेल आणि तुम्हाला ऍक्सेस स्पेसिफायर द्यावं लागेल आणि बेस क्लासचं नाव द्यावं लागेल इथं तुम्ही जे काही नाव देताल ना इथं जे काही नाव देताल ते नाव इथं द्यावं लागेल सो हा क्लास बनेल डिराईव्ह क्लास ऑफ द बेस क्लास सो दिस विल बी द चाइल्ड क्लास याला आपण काय म्हणतो चाइल्ड क्लास सो दिस इज द चाइल्ड क्लास ठीक आहे पुढं तुम्हाला समजेल अजून हा हे तर समजलं हे तर मेन कन्सेप्ट होता आपला हे बघा आता टाइप्स ऑफ इनहेरिटन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे टाइप्स ऑफ इनहेरिटन्स ठीक आहे एक्झाम मध्ये खूप जास्त विचारतात टाइप्स ऑफ इनहेरिटन्स ठीक आहे आपला टॉपिक काय इनहेरिटन्स आता इनहेरिटन्स झालं आता आपण डिस्कस करतोय टाइप्स ऑफ इनहेरिटन्स डन नाव वी आर डिस्कसिंग टाइप्स ऑफ इनहेरिटन्स सगळ्यात पहिला टाइप काय असतो सगळ्यात पहिला टाइप याला आपण म्हणतो सिंगल लेवल इनहेरिटन्स पहिला टाइप काय असतो सिंगल लेवल इनहेरिटन्स व्हॉट इज सिंगल लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय देयर इज ओनली वन बेस क्लास अँड देयर इज ओनली वन डिराइव्ड क्लास हाऊ कॅन यू डिफाइन single level inheritance is a type of inheritance that is only one base class and from one base class we have a one derived class. It means that the derived class can access all the features of base class but base class cannot access all the features of derived class. The second is called as multi level inheritance. Second ला आपण काय म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स सेकंडला काय म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय आहे बघा एक क्लास ए हा झाला सगळ्यांचा बेस क्लास ए मधून आपण एका क्लासला डिराईव्ह केलं आणि दुसऱ्यामधून आपण तिसऱ्याला डिराईव्ह केलं याला म्हणजे मल्टिपल लेवल झालं ना लेवल आता मला सांगा सी कॅन ऍक्सेस द फीचर्स ऑफ ए ऍज वेल एज फीचर्स ऑफ बी हा सी दोघांचे फीचर ऍक्सेस करू शकतो अरे इनहेरिटन्स आठवत ना इनहेरिटन्स जो फीचर आपल्या आजोबांकडे वगैरे खूप आधी लोक म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांच्याकडे जो फीचर असतो बरोबर तोच फीचर आपल्यामध्ये पण असतो ना असतो की नाही असतो बरोबर ना सो क्लास ए कडे जो फीचर असेल ना तोच क्लास बी कडे पण असेल आणि क्लास ए आणि बी दोघांचे फीचर क्लास सी कडे असेल हा पण समजा क्लास सी कडे एखादा फीचर आहे पण ते क्लास ए आणि क्लास बी ते दोघंही ऍक्सेस करू शकत नाही याला आपण काय म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स काय म्हणतो याला मल्टी लेवल इनहेरिटन्स थर्ड आपल्याकडे असतो मल्टिपल इनहेरिटन्स हा भरपूर लोक मल्टी लेवल आणि मल्टिपल मध्ये कन्फ्युज होतात याला आपण म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय वी मे हॅव टू ऑर मोर देन टू क्लास वी मे हॅव टू ऑर मोर देन टू बेस क्लास काय असतो वी हॅव टू ऑर मोर देन टू बेस क्लास अँड when we have two or more than two base class derived into a single class is called as multiple inheritance. हे बघा बेस क्लास आपल्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल पण डिराइव्ह क्लास फक्त एक असतो म्हणजे सगळ्या बेस क्लासचे फीचर्स बेस क्लासमध्ये जेवढे लोक आहेत सगळ्यांचे फीचर्स याच्याकडे असणार डिराइव्ह क्लास ठीक आहे आणि आपल्याकडे असतो हायरार्किकल इनहेरिटन्स नेक्स्ट काय आपल्याकडे हायरार्किकल इनहेरिटन्स ठीक आहे नेक्स्ट इज हायरार्किकल इनहेरिटन्स म्हणजे काय आपल्याकडे एकच बेस क्लास असेल आणि आपल्याकडे मल्टिपल डिराइव्ह क्लास म्हणजे बेस क्लासचा फीचर या सगळ्यांकडे असेल ठीक आहे एक बेस क्लास मल्टिपल डिराइव्ह क्लास त्याला आपण म्हणतो हायरार्किकल इनहेरिटन्स आणि मल्टिपल बेस क्लास आणि एक डिराइव्ह क्लास त्याला आपण म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि एक लास्ट एक असतो हायब्रिड इनहेरिटन्स इज ऍक्च्युअली द कॉम्बिनेशन ऑफ ऑल सिंगल लेवल मल्टिपल लेवल इनहेरिटन्स ठीक आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त इनहेरिटन्स परत रिपीट करतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण हायब्रिड इनहेरिटन्स असं पण म्हणतो ठीक आहे आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल आता तुम्हाला हे तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिता आलं पाहिजे येस नाव वी कम टू द कोडिंग पार्ट आता आपण कोडिंग पार्टकडे ठीक आहे बस आजसाठी थेरी डन
आजसाठी थेरी डन. मला माहित नाही किती लॉंग हा व्हिडिओ झालाय, मला काहीच आयडिया नाही. ठीक आहे, व्हिडिओ किती लेंथी जरी असेल ना तरी तुम्ही हे पण कम्प्लीट करा, नाहीतर इथं काही लोक व्हिडिओला एक्झिट मारण्याचे चान्सेस असतात, तर हे असं नका करू. ठीक आहे, चलो कोडिंग करूयात. राईट अ C++ कोड टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज अ आर्मस्ट्रॉंग नंबर और नॉट. काय कोड? राईट अ C++ कोड टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज आर्मस्ट्रॉंग नंबर और नॉट. म्हणजे आपण जो नंबर एंटर करतोय तो आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही, तो आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही तो आपल्याला चेक करायचा. पण हा आर्मस्ट्रॉंग नंबर असतो काय? पहिली गोष्ट, आर्मस्ट्रॉंग नंबर असतो काय? जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ, 153. तर आर्मस्ट्रॉंग नंबर मध्ये काय काय करतो ना आपण, या सगळ्या डिजिटला सेपरेट करतो. काय करतो? सगळ्या डिजिटला सेपरेट, म्हणजे 3 ला सेपरेट करा, मध्ये प्लस ऍड करा, 5 ला सेपरेट करा, मध्ये प्लस ऍड करा, आणि मग 1 ला सेपरेट करा. सगळ्यांना सेपरेट केलं. हा, आता मला सांगा हे टोटल किती आहेत? हे टोटल नंबर्स किती आहेत? बघा ना, टोटल नंबर्स म्हणजे यांचं एन किती आहे? एन टोटल नंबर्स किती आहेत? 3. सो सगळ्यांना काय करा, त्यांचा पॉवर लावा, 3 3 3. ठीक आहे, आता मला सांगा 1 चा क्यूब 1 प्लस 5 चा क्यूब 125 प्लस 3 चा क्यूब 27. आता जर तुम्ही सगळ्यांना ऍड केलं तरी तुमचा आन्सर काय भेटतो? 153. बघा ना, सगळ्यांना जर तुम्ही ऍड केलं तरी तुम्हाला काय भेटणार? 153. तर आहे आपल्याकडे बघा, सगळ्यांना ऍड केलं तर आपला आन्सर काय भेटणार? 153. सो दिस इज अन आर्मस्ट्रॉंग नंबर. दिस इज अन आर्मस्ट्रॉंग नंबर. ठीक आहे, आपला एन बघायचा. एन म्हणजे किती किती डिजिट्स आहेत? 1 2 3 3 डिजिट्स आहेत ना. मग काय करायचं, त्या नंबर मधला सगळ्या डिजिट्स सेपरेट करायचं आणि 3 नी त्याला क्यूब करायचं. ठीक आहे, चलो जसं की आपण अजून दुसरा एक नंबर घेऊ, 162. आता 162 काय करणार तुम्ही? 2 चा क्यूब, 6 चा क्यूब, 1 चा क्यूब, या सगळ्यांना ऍड केलं तर काय भेटणार तुम्हाला? 225. आपला नंबर काय आता? 162, पण आपल्याला काय भेटलं? 225. सो दिस इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. दिस इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. चलो, जर मी तुम्हाला असं सांगितलं 1 2 3 4, आता तुम्ही काय करणार? 4 रेस टू 4 प्लस 3 रेस टू 4 प्लस 2 रेस टू 4 प्लस 1 रेस टू 4. आता या सगळ्यांचं ऍडिशन करा, आणि जर तुम्हाला परत 124 1 2 3 4च भेटला तर तुम्ही सांगू शकता दिस इज अन आर्मस्ट्रॉंग नंबर. पण तुम्हाला समजा 1 2 3 4 नाही भेटलं तर दॅट इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. समजलं आर्मस्ट्रॉंग नंबरचा कन्सेप्ट काय? आर्मस्ट्रॉंग नंबरचा कन्सेप्ट काय समजलं का? चलो, आता आपलं लॉजिक कोडचं काय असलं पाहिजे? कोडिंग मध्ये लॉजिक असलं पाहिजे, हाच लॉजिक असला पाहिजे. आपल्याला एक एक नंबरला सेपरेट करायचंय. काय करायचं? एक एक नंबरला सेपरेट करायचंय. आता समजा 153 मधनं मला 3 ला सेपरेट करायचं ना, त्याचं लॉजिक तुम्हाला सांगून देतो, कोडिंग मध्ये हेल्पफुल असणार आहे. ठीक आहे, आता जो लॉजिक सांगतो ना, हा लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. हा लॉजिक तुम्हाला पुढं कोडिंग मध्ये लागणार आहे. काय कुठं लागणार आहे? हा लॉजिक तुम्हाला पुढं कोडिंग मध्ये लागणार आहे. बघा ना, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही? अरे नीट लक्ष द्या, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी मला काय करावं लागेल? 153 ला 3 ला सेपरेट करावं लागेल, 5 ला सेपरेट करावं लागेल, 1 ला सेपरेट करावं लागेल, मग त्यांचा क्यूब घ्यावा लागेल ना. समजतं का? तर या 153 मधनं मी 3 ला कसं सेपरेट करू? काय करायचं ना, 153 मॉड ऑफ 10 करायचं. काय करायचं? 153 मॉड ऑफ 10. 153 मॉड ऑफ 10, याला आपण म्हणतो मॉड. मॉड काय करतो? मॉड डिव्हिजन परफॉर्म करतो, पण त्याचं रिमाइंडर रिटर्न करतो. जर तुम्ही असं केलं ना 153/10, ठीक आहे, 153/10 जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय भेटणार? तर तुम्हाला फक्त पहिले 2 डिजिट्स भेटतील. काय भेटतील तुम्हाला? फक्त पहिले 2 डिजिट्स. हे पण करायचं आपल्याला, हे पण करायचं बघा. जर तुम्ही स्लॅश वापरला तर फक्त तुम्हाला पहिले 2 डिजिट भेटणार, पण जर तुम्ही मॉड वापरला यू विल गेट ओनली द लास्ट डिजिट. समजतंय का? ट्राय करायचं का? हे बघा, अरे डिवाइड करून बघा ना तुम्ही. जर तुम्ही 10 नी डिवाइड केलं 153, सांगा 10 15 150, बरोबर. राहतो काय आपल्याकडे? 3. राहतो. रिमाइंडर बघायचा ना, काय बघायचं? रिमाइंडर. 150, आपल्याकडे रिमाइंडर काय राहतो? 3. सो दिस इज द रिमाइंडर अँड दिस इज द क्वोशंट. सो जर मी इथं स्लॅश वापरलं, नीट लक्ष द्या, जर मी इथं स्लॅश वापरलं तर काय रिटर्न होणार? क्वोशंट. आणि क्वोशंट काय? 15. आणि जर मी मॉड्युलस वापरला, याला मॉड्युलस म्हणा किंवा मॉड म्हणा, जर मॉड्युलस किंवा मॉड वापरला त्यांचा रिमाइंडर रिटर्न होतं. रिमाइंडर काय? 3. सो कन्क्लुजन काय आहे? मी 153 मधनं 3 ला सेपरेट केलं, 153 मधनं 3 ला सेपरेट केलं, आणि मी 15 ला सेपरेट केलं, आणि मी हा जो 3 आहे ना, 3, मी या 3 ला एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये घेऊन जाणार. काय करणार? एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये घेऊन जाणार. त्या व्हेरिएबलचं नाव देऊ सम. दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये घेऊन जाणार आणि मी काय करणार? त्याचं क्यूब करणार. काय करणार? त्याचं क्यूब करणार. 3 × 3 × 3 म्हणजे मला इथं भेटलं 27. मला काय भेटलं? 27. चलो नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? मी 15 येतं 15 वरती परत हा सेम स्टेप अप्लाय करणार. 15 वरती मी जर मला सांगा 15 वरती जर मी परत हा सेम स्टेप अप्लाय केलं, मी काय केलं? 15 मॉड ऑफ 10 अँड 15/10.
हा सेम कन्सेप्ट जर मी 1 5 वरती रिटर्न केला तर मला काय भेटणार, 1 5 वरती जर मी मॉड ऑफ 10 केलं तर काय भेटणार मला, ठीक आहे. सो 10 1 10 आणि मला रिमाइंडर काय भेटणार 5. पॉईंट मध्ये जाऊ नका बरं का, पॉईंट मध्ये नाही जायचं, पॉईंट मध्ये जायचं नाही, नीट लक्षात घ्या, पॉईंट मध्ये जायचं नाही. सो तुम्हाला काय भेटलं तर 5 आणि तुमचा रिमाइंडर म्हणजे हा क्वेश्चन झाला आणि हा झाला रिमाइंडर. सो मॉड वापरल्यानंतर तुम्हाला इथं काय भेटणार 5. म्हणजे बघा लास्ट डिजिट सेपरेट झाला, लास्ट डिजिट सेपरेट झाला. आता त्या लास्ट डिजिटला इकडे घेऊन जा आणि त्याचा क्यूब करा आणि या 27 सोबत ऍड करा. लॉजिक समजते का, तोच होतं ना तर 27 प्लस 125, ठीक आहे, म्हणजे झाला 152, ठीक आहे. मग लास्ट स्टेप मध्ये काय करणार मला सांगा, 115/10 माझा क्वेश्चन काय होता, क्वेश्चन 1. आता परत 1 वरती मॉड ऑफ 10/10 करा, तुम्हाला 1 भेटणार आणि त्या 1 ला ऍड करा. सो 124 भेटला होता, 124 प्लस 1 152 भेटला होता, 152 प्लस 1 153 असं तुम्हाला आन्सर भेटणार. आणि जर ते मॅच झालं तर आपण सांगू शकतो द एंटर्ड नंबर इज अ आर्मस्ट्रॉंग नंबर, अदरवाइज द एंटर्ड नंबर इज नॉट अ आर्मस्ट्रॉंग नंबर. समजलं का, लॉजिक समजलं काय करायचंय. सो 153 मला 3 ला सेपरेट करायला काय करायचं, मॉड्युलस, आणि रिमेनिंग नंबरला सेपरेट करण्यासाठी स्लॅश, आणि मॉड्युलस आणि स्लॅश कोणासोबत असणार, 10 सोबत असणार, 10 सोबत असणार. हा आपला कोडिंगचा लॉजिक आहे, हा आपला कोडिंगचा लॉजिक आहे. हाच लॉजिक आपण पॅलिंड्रोम साठी पण वापरणार आहे. हा सेम लॉजिक आपण पॅलिंड्रोम साठी पण वापरणार आहे. पॅलिंड्रोम नंबर काय असतं ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. चलो, सो कमिंग टू द प्रोग्राम. आपण प्रोग्राम कडे येऊ, ठीक आहे. हा आपला प्रोग्राम आहे, तर इथं नीट लक्ष द्या, ठीक आहे, इथं नीट लक्ष द्या. हॅश इन्क्लूड iostream.h, मला सगळ्यात पहिलं हे तुम्हाला दिसतंय का नीट, ठीक आहे. हे तुम्हाला पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देतो, कुणाला काय ब्लर दिसत असेल तर तुम्ही एकदा बघून घ्याल, ठीक आहे. ठीक आहे, हे बघा हा बेसिक कोडिंग आहे. पण कधी कधी तुम्हाला असा पण कोड सांगतात, राईट अ C++ कोड, राईट अ OOP कोड टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज अ आर्मस्ट्रॉंग नंबर और नॉट. तर तुम्हाला हा असं बेसिक मेथडने कोडिंग नाही करायचं, तुम्हाला कोडिंग करायचं क्लासने. कसं कोडिंग करणार तुम्ही, क्लास, ते पण तुम्हाला सांगतो क्लासने कसं कोडिंग करायचं, ठीक आहे. पण जर तुम्हाला बेसिक मेथड कोडिंग समजलं तर तुम्हाला क्लासने पण कोडिंग समजेल. हे बघा, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड iostream.h, याचा अर्थ काय असतो, हॅश इन्क्लूड iostream.h म्हणजे आपण सी इन सी आउटला वापरू शकतो. वाईड मेन, आपला मेन फंक्शन, दिस इज द मेन फंक्शन, दिस इज द मेन फंक्शन, ठीक आहे. हा, मग आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करतोय. कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स कोण कोण असणार आहे, एन, डीएन, डी आणि सम. आणि समला आपण इनिशियलाइज करतोय 0, समला आपण काय म्हणतोय तो 0 असणार आहे, ठीक आहे. आणि आपण युजरला एक क्वेश्चन विचारतोय, एंटर अ नंबर, युजरकडनंच नंबर घेऊ, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही युजर सांगणार ना. सो युजरने एंटर केलं 153, युजरने काय एंटर केलं 153. आता तो 153 कुठे स्टोर होणार, एन मध्ये. सो मला सांगा एनचं व्हॅल्यू काय झालं 153. पण मला ना ह्याचं डुप्लिकेट बनावं लागेल, का बरं, कारण नंतर मला कम्पेअर करावं लागेल, माझं सम आणि माझं एन मॅच होतं की नाही मला कम्पेअर करावं लागेल. सो समजा मी एनलाच पुढे कोडिंग मध्ये वापरलं तर तो ओव्हरराईट होणार आणि नंतर मी चेक नाही करू शकत की माझा आधीचा नंबर आणि नंतरचा नंबर सेम आहे की नाही. सो मला त्याचं डुप्लिकेट बनवावं लागेल. सो मी काय करतो, एनला कॉपी करतो एका दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉल्ड एज डीएन. सो डीएनचा व्हॅल्यू काय झाला 153. आय हॅव जस्ट कॉपीड द व्हॅल्यू ऑफ एन इंटू डीएन, ठीक आहे. मी डुप्लिकेट बनवतोय, ठीक आहे. हा, आता तर नीट लक्ष द्या, हा माझा मेन कोड असणार आहे, हा माझा मेन कोड असणार आहे. ओनली दिस मच पार्ट इज द मेन कोड. वाईल डीएन नॉट इक्वल टू 0, वाईल डीएन नॉट इक्वल टू 0, आणि आपला कोड काय असणार आहे, डी इक्वल टू डीएन मॉड 10. याचा अर्थ काय मी तुम्हाला कंपाईल करून दाखवतो, ठीक आहे. सेमिकोलन. मग त्याच्यानंतर आपण काय करतोय, सम इज इक्वल टू सम प्लस डी इंटू डी. हा तर डी क्यूब का करतोय बरं, कारण आपल्याला माहिती आहे ना आर्मस्ट्रॉंग नंबर मध्ये क्यूब करतो आपण. आणि इथं इनपुट देताना फक्त तुम्हाला 3 नंबर द्यावे लागेल बघा. 4 नंबर दिलं तर तुम्हाला कोडिंग मध्ये अजून एक डी ऍड करावं लागेल, ठीक आहे. माहिती आहे ना आर्मस्ट्रॉंग नंबरचा कन्सेप्ट. हा, डीएन ला अपडेट करू बाय DN/10. तुम्हाला इथं समजत असेल हा मॉड आणि हा स्लॅश का वापरले म्हणून. हा मॉड आणि हा स्लॅश का वापरले, हे वाईल आहे, वाईल लूप आहे, लूप. तुम्हाला वाईल लूपचा कन्सेप्ट माहिती आहे ना रे. हा पण या लूपमध्ये कधीपर्यंत असू शकतो, जोपर्यंत आपला हा कंडिशन फॉल्स होत नाही. हे बघा, आपण लूपमध्ये कधीपर्यंत असणार, जोपर्यंत हा कंडिशन, हा एक कंडिशन आहे ना, वाईल अँड कंडिशन, जोपर्यंत हा कंडिशन फॉल्स होत नाही, जोपर्यंत हा कंडिशन आपला फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण लूपला रिपीट करत राहू. काय करत राहू, लूपला रिपीट करत राहू. आणि ज्यावेळेस अरे एक मिनिट, जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल, सॉरी उलट सांगितलं मी, जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल, जोपर्यंत काय असेल आपलं कंडिशन ट्रू असेल, तोपर्यंत आपण या लूपला रिपीट करत राहू. आपण या लूपमध्ये फिरत राहू. आपण या लूपला सारखं रन करू. कधीपर्यंत रन करू शकतो, जोपर्यंत आपला हा कंडिशन ट्रू आहे.
पण जसं हा कंडिशन काय होतो फॉल्स, काय होतो जसं आपला कंडिशन होतो फॉल्स, जसं आपलं कंडिशन होतो फॉल्स, आपलं कंडिशन फॉल्स जर झाला ना, फॉल्स आपलं कंडिशन फॉल्स जर झाला तर आपण हे लूपला रन नाही करू शकत, आपल्याला या लूपच्या बाहेर यावं लागेल. म्हणजे आपण कम्पेअर करणार सम आणि एन हे इक्वल आहेत का, आणि समजा सम आणि एन इक्वल असेल तर आपला नंबर काय असेल ॲमस्ट्रॉंग नंबर, आणि समजा सम आणि एन इक्वल नसेल तर आपला नंबर ॲमस्ट्रॉंग नंबर नसेल. तेवढंच आपला कोड आहे. ठीक आहे, चलो सो एक एक्झाम्पल घ्या, लेट्स टेक अ नंबर 153. मला सांगा आता डीएन मध्ये कोण आहे, डीएन मध्ये 153, कारण आपण त्याचं कॉपी बनवलं ना. हे बघा डीएन मध्ये कोण आहे 153, नीट लक्ष द्या. सो मला सांगा इथं तुम्ही 153 ठेवून बघा, 153 इथं लिहून बघ देतो, 153 इथं बघा डीएन इथून सुरुवात होते, डीएन 153 नॉट इक्वल टू 0. मला सांगा आधी हे काय ट्रू आहे की फॉल्स आहे. 153 आणि 0 इक्वल आहे का, नाही, तर हा कंडिशन काय झाला ट्रू झाला ना. समजलं का, अरे 153 is not equal to 0, so 153 and 0 they are not equal ना, so the condition is true. जर मी तर असं दिलं असतं 0 not equal to 0, now the condition is false ना, because 0 and 0 they are same, 0 and 0 they are same. हे एक्सक्लेमेशन इज इक्वल टू सार्थ काय असतो नॉट इक्वल टू, याला आपण काय म्हणतो नॉट इक्वल टू, बरोबर. सो मला सांगा 153 and 0 they are not equal, so the condition is true. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, आपण या लूपमध्ये कधीपर्यंत राहू, आपण या लूपमध्ये तोपर्यंत राहू जोपर्यंत आपला कंडिशन ट्रू असेल. जसं आपला कंडिशन फॉल्स होतो आपण लूपच्या बाहेर एक्झिट करतो. ठीक आहे, सो मला सांगा आता आपल्याला डीचा व्हॅल्यू अपडेट करायचं आहे, मला डीचा व्हॅल्यू अपडेट करायचं, सांगा डीचा व्हॅल्यू अपडेट करायसाठी मला काय करावं लागेल, डीएन मॉड 10. सो 153 मॉड 10, सांगा 153 मॉड 10 आत्ताच आपण करून बघितलं होतं. 153 मॉड 10 बघा ना, 153 मॉड 10 केलं तर मग काय भेटत होता 3. येस, सो मला सांगा डीचा व्हॅल्यू काय झालं तर सध्या डीचा व्हॅल्यू काय असेल, 3, डीचा व्हॅल्यू 3 असेल. चला मला सम काढायचं, सम मी कसं काढणार बरं, समचा ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आता 0, समचा ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आपण इथं डिक्लेअर केलं बघा, समचा ऍक्च्युअल व्हॅल्यू काय 0 प्लस डी इंटू डी म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 हा झाला 27. सो मला सांगा 27 प्लस 0 समचा नवीन व्हॅल्यू काय आला, समचा पहिला व्हॅल्यू आला 27. आणि मला डीएन अपडेट करायचं, मला सांगा डीएन अपडेट करण्यासाठी मला काय करायला लागेल, डीएन ला 10 ने डिवाइड करायचं आहे. डीएन मध्ये कोण आहे 153, डीएन मध्ये कोण आहे 153, सांगा 153/10 पटकन सांगा, आपण इथं केले 153/10 काय भेटतं आपल्याला 15. सो मला सांगा डीएनचा नवीन व्हॅल्यू काय आला, व्हॉट इज द न्यू व्हॅल्यू ऑफ डीएन, दॅट इज 15. स्टेप नंबर 1 क्लिअर. ओके, आता आपण लूपच्या बाहेर जाऊ शकतो का, चेक करावं लागेल, चेक करा डीएन. पण एक मिनिट डीएनचा नवीन व्हॅल्यू काय भेटला 15. येस, सो द न्यू व्हॅल्यू ऑफ डीएन इज 15. सो सांगा 15 नॉट इक्वल टू 0, कंडिशन इज ट्रू. हा रे ट्रू आहे ना, नॉट इक्वल कन्फ्युज ना करू रे, इथंच मुलं कन्फ्युज होतात. 15 आणि 0 इक्वल आहे का, नाही ना, सो 15 इज नॉट इक्वल टू 0, सो कंडिशन इज ट्रू. सो कंडिशन ट्रू असेल तर मला हे परत रिपीट करावं लागेल, सांगा डीएन म्हणजे कोण 15. आता सांगा 15 मॉड 10 केलं की काय भेटणार, लास्ट डिजिट बघा 15 मॉड 10 केलं की मला काय भेटणार 5. आत्ताच करून दाखवलं होतं ना मगाशी, 15 मॉड 10 केलं काय भेटणार 5. सो इथं काय भेटणार आता मला तर डीच्या ठिकाणी काय भेटणार 5, डीच्या ठिकाणी भेटणार 5. मला सांगा सम इक्वल टू सम, मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू समचं काय होता 27. मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू समचं काय होता 27. सो समचं लास्ट व्हॅल्यू काय होता 27. सो 27 प्लस मला सांगा डी क्यूब म्हणजे काय 5 इंटू 5 इंटू 5 दॅट इज 125. सो सांगा याचं ऍडिशन 27 प्लस 125 किती येणार, याचं ऍडिशन किती येणार, येस 152. समजलं. आणि dn/10 केलं काय येणार, म्हणजे 15/10 केलं तर काय येणार 1 येणार, बरोबर, काय येणार 1 येणार, आपण मगाशी केलं होतं. सो इथं काय स्टोर होणार, डीएनचं नवीन व्हॅल्यू काय असणार आहे 1. चलो सेकंड टाइम मी ह्याला रन केलं, आता परत चेक करू, म्हणजे मी या लूपच्या बाहेर जाऊ शकतो. वाईल हा लूप असतो ना, लूपच्या बाहेर कधी जाणार, ज्यावेळेस कंडिशन माझा काय होतो फॉल्स होतो. चला एकदा परत चेक करू, डीएनचं लास्ट अपडेटेड व्हॅल्यू काय 1. सो द लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ डीएन इज 1 नॉट इक्वल टू 0, कंडिशन इज ट्रू. 1 and 0 दे आर नॉट इक्वल ना, सो कंडिशन इज ट्रू. सो कंडिशन ट्रू असेल तर मला हा परत रन करावा लागेल. सांगा डी ला मला परत अपडेट करायचं आहे. सो मला सांगा डीएनचं नवीन व्हॅल्यू काय, डीएनचं नवीन व्हॅल्यू व्हॉट इज द लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ डीएन, दॅट इज 1. सो 1 मॉड ऑफ 10. हा आता इथं नीट लक्ष द्या, 1 मॉड ऑफ 10. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, 1 ला 10 ने डिवाइड करायचंय. 0 टाइम्स डिवाइड होतो, काय होतो 0 टाइम्स डिवाइड होतो.
0 टाइम्स डिवाइड होतो आणि तुमच्या डी मध्ये येणार कोण 1. तुमच्या नाही 0 टाइम्स डिवाइड होतो. काय होणार हे 0 टाइम्स डिवाइड होणार, बरोबर ना. हे 0 टाइम्स डिवाइड होणार 1 mod of 10, 1 mod of 10 म्हणजे 0 टाइम्स डिवाइड होणार आणि डी मध्ये काय येणार 1 येणार. डी मध्ये काय येणार 1. अरे 0 टाइम्स डिवाइड होतो ना. हा आता मला सांगा समचं लास्ट अपडेटेड व्हॅल्यू काय. आता समचं लास्ट अपडेटेड व्हॅल्यू, व्हॉट वॉज द लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ सम 152. सो 152 प्लस डीचं व्हॅल्यू काय आता सध्या 1. सो 1 इंटू 1 इंटू 1 काय असणार 1. सो 152 प्लस 1 दॅट विल बिकम 153. तर मला सांगा समचं प्रेझेंट व्हॅल्यू, सम मधला प्रेझेंट व्हॅल्यू काय 153. आणि जर मी 1 ला 10 ने डिवाइड केलं तर माझा आन्सर काय येणार 0. पॉईंट मध्ये आन्सर येतो ना 0 पॉईंट समथिंग येतो, बरोबर. सो डिवाइड केलं, डिवाइड आणि रिमाइंडर मध्ये फरक आहे ना. हा रिमाइंडर होता म्हणून 1 आलता, हा डिव्हिजन आहे म्हणून 0 आला. सो डीएनचा व्हॅल्यू काय झाला आता 0. चलो चेक करूयात. हा फायनली 0 नॉट इक्वल टू 0. कंडिशन इज फॉल्स. 0 नॉट इक्वल टू 0 म्हणजे आता तुम्ही हे रिपीट नाही करू शकत. आता तुम्ही हे स्टेटमेंट रिपीट नाही करू शकत. आता मला सांगा समचं व्हॅल्यू काय. समचं व्हॅल्यू सध्या, अरे समचं व्हॅल्यू सध्या काय 153. सो 153 इक्वल टू एन. एनचं व्हॅल्यू काय आता 153. म्हणून आपण डुप्लिकेट कॉपी बनवलं होतं ना चेक करण्यासाठी. बघा आर दे सेम. येस, दिस कंडिशन इज बिकमिंग ट्रू. आता हा जर कंडिशन ट्रू झाला आपण काय प्रिंट करणार, एंटर्ड नंबर इज अ आर्मस्ट्रॉंग नंबर. आणि हा जर कंडिशन फॉल्स झाला असता, फॉल्स, तर आपण काय एंटर केला असता, इट इज नॉट अन आर्मस्ट्रॉंग नंबर. बट नाव फॉर्च्युनेटली द कंडिशन इज ट्रू. हा समजलं कसं यांना आर्मस्ट्रॉंग नंबर. त्याला आपण म्हणतो इक्वल टू ऑपरेटर. जो दोन्ही व्हेरिएबल्स इक्वल असेल तर ट्रू देणार. इथं दोन्ही व्हेरिएबल जर ट्रू असेल तर हा ट्रू देणार. आणि याला पण म्हणतो नॉट इक्वल टू ऑपरेटर. हा दोन्ही व्हेरिएबल जर डिफरंट असेल तर ट्रू देणार. नॉट इक्वल टू आणि इक्वल टू. आय होप द डिफरन्स इज क्लिअर. ठीक आहे. आणि इफ एल्स, इफ द कंडिशन इज ट्रू, इफचा पार्ट प्रिंट होतो, पण हा कंडिशन फॉल्स निघाला तर एल्सचा पार्ट प्रिंट होतो. दोन्ही कधी प्रिंट होऊ शकत नाही. ठीक आहे. आता हाच कोडिंग जर मी तुम्हाला सांगितलं, हाच कोडिंग तुम्हाला करायचं आहे युझिंग क्लास. सेम कोड जर तुम्हाला क्लासने करायचं असेल तर तुम्ही काय करणार, सेम कोड जर तुम्हाला क्लासने करायचं झालं तर तुम्ही काय करणार, सगळं सेम. बघा सगळं सेम आहे. फक्त काय करायचं आहे, हॅश इन्क्लूड iostream.h. तुम्हाला आता क्लास क्रिएट करावा लागेल. आपण काय क्रिएट केलं, क्लास आर्मस्ट्रॉंग. काय केलं, क्लास आर्मस्ट्रॉंग. मग प्रायव्हेटमध्ये काय ठेवलं, प्रायव्हेटमध्ये व्हेरिएबल्स ठेवलेत. बघा एन, डीएन, डी आणि सम. पब्लिकमध्ये आपण एक फंक्शन बनवतो आणि फंक्शनला काय नाव दिलं, फाइंड. फंक्शनला नाव काय दिलं, फाइंड. आणि हा तर आपला पूर्ण कोड सेम आहे. हा तर पूर्ण कोड सेम आहे जो मी तुम्हाला आता एक्सप्लेन केला होता. अरे हा तेच ना, सेम एक्सप्लेन केला होता. मग क्लासला क्लोज करा आणि मग इथून तुम्ही कॉल करा. मला सांगा क्लासचं नाव काय, आर्मस्ट्रॉंग ए. सो हियर ए इज द ऑब्जेक्ट. ए इज द ऑब्जेक्ट. सो ए इज द ऑब्जेक्ट हियर. ठीक आहे. आणि त्या ए ऑब्जेक्टला यूज करून फंक्शनला कॉल करा. सो ए डॉट फाइंड. सो ए डॉट फाइंड म्हणजे काय, आपण ऑब्जेक्टला यूज करून फंक्शनला कॉल करतोय आणि आपला कोड इथून असं रन होणार, असं बॉटम टू टॉप अप्रोच. समजलं, एवढंच करायचं होतं. एवढंच पार्ट तुम्हाला फक्त माहित पाहिजे होतं. आता जर तुम्हाला त्यांनी सांगितलं राईट अ ओओपी प्रोग्राम और राईट अ C++ प्रोग्राम युझिंग क्लास मेथड, तर तुम्हाला कोडिंग असंच करायचं. बेसिक मेथडनी कोडिंग नाही करायचं. समजलं आर्मस्ट्रॉंग नंबर. चलो हा आता पॅलिंड्रोमचं पण बघू. आर्मस्ट्रॉंग नंबर ज्यांना समजलं ना, पॅलिंड्रोम पण समजेल. आर्मस्ट्रॉंग नंबर आणि पॅलिंड्रोमचा कोड एकदम सेम आहे, फक्त हा लाईन मध्ये डिफरन्स आहे. तुम्ही हा पूर्ण कोडला कॉपी पेस्ट करा. तुम्ही काय करा, हा पूर्ण कोडला कॉपी पेस्ट करा. फक्त हा लाईन मध्ये डिफरन्स आहे. बाकी सगळं कन्सेप्ट सेम आहे. म्हणून मी एकानंतर एक कोड आणलं. ऍक्च्युअल मध्ये बघितलं ना, आपण फक्त एकच लॉजिक डिस्कस करतोय पण 2 डिफरंट कोड्स आहेत. ठीक आहे. फक्त एक लाईनचा डिफरन्स आहे. हा लाईनचा डिफरन्स आहे. पॅलिंड्रोम म्हणजे काय असतं, पहिली गोष्ट पॅलिंड्रोम म्हणजे काय, एखाद्या नंबरला तुम्ही रिव्हर्स केला ना तरी तोच आला पाहिजे. जसं की 121. आता 121 ला तुम्ही इथून रीड करा, असं रीड करा 1 to 1. आता तुम्ही या नंबरला असं रीड करा 1 to 1. काही लेटर्स पण असतात, जसं की आपण सांगू शकतो नयन, NAYAN. हा पॅलिंड्रोम असतो, हा पॅलिंड्रोम कॅरेक्टर आहे. तुम्ही असं रीड करा तरी नयन असतो, असं रीड करा तरी नयन असतो. जसं की मॅडम, MADAM. ठीक आहे. असं रीड करा तरी मॅडम येणार, असं रीड करा तरी मॅडम येणार. याला पण पॅलिंड्रोम म्हणतो. याला पण काय म्हणतो, पॅलिंड्रोम. समजलं का पॅलिंड्रोम म्हणजे काय असतो. ठीक आहे. मला सांगा 162 असं रीड करा, 162 असं रीड करा, तुम्हाला काहीतरी वेगळंच भेटेल, 261 भेटेल. सो दिस इज नॉट अ पॅलिंड्रोम. सो दिस नंबर इज नॉट अ पॅलिंड्रोम. आय होप तुम्हाला पॅलिंड्रोम काय आणि पॅलिंड्रोम काही नाही आहे ते समजलं असेल. ठीक आहे. अरे क्या बात आहे. आठवा, थोडं लास्ट कोड आठवा. सो 1 to 1 हा पॅलिंड्रोम आहे की नाही मला चेक करायचं. काय करावं लागेल,
काय करावं लागेल यांना पहिली गोष्ट सेपरेट करावं लागेल. 1 2 1 यांना सेपरेट करावं लागेल. मला सांगा 1 to 1 ला मी सेपरेट कसं करू शकतो? मॉड. येस, काय करा 1 to 1 मॉड 10. सो 1 to 1 मॉड 10 केलं की मला 1 सेपरेट भेटतो आणि 1 to 1/10 केलं 1 to 1/10 केलं तर मला आधीचे 2 नंबर सेपरेट भेटतात. समजलं? याला तुम्ही कुठेतरी ऍड करत जा आणि तुम्ही त्याला रिव्हर्स मध्ये पण काउंट करू शकता, तुम्हाला तोच भेटणार. समजलं लॉजिक काय, कसं सेपरेट करायचं? येस, वी हॅव द सेम कोड, ओनली वन डिफरन्स. इथं बघा, हे लाईन वरती लक्ष द्या. फक्त हा लाईन वरती जर तुम्ही लक्ष दिलं, हा लाईन मध्ये चेंज आहे. फक्त हा लाईन मध्ये चेंज आहे आणि चेंज काय आहे बघा. आपण काय लिहिलं? सम इज इक्वल टू सम इंटू 10 प्लस डी. बस पॅलिंड्रोम साठी तुम्हाला फक्त एवढंच चेंज करायचं, बाकी पूर्ण कोड सेम आहे. बाकी पूर्ण कोड तुमचं सेम असणार. समजतंय का? बाकी पूर्ण कोड तुमचं काय असेल? सेम असेल. चला, वाटलं सर ना मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे एक्सप्लेन करून दाखवतो. लेट्स टेक एन एक्झाम्पल अँड विल कम्प्लीट दिस. झालं फक्त 5 मिनिटं व्हिडिओ कम्प्लीट होत आलाय. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळं माहिती आहे. मी इथून स्टार्ट करतो डायरेक्ट. वाईल dn इज नॉट इक्वल टू 0. सांगा, आपण एक काम करू. n इनपुट काय देऊ? 121. इनपुट काय देऊ? 121. सो आता dn चं व्हॅल्यू काय झालं मला सांगा, पटपट सांगा. इथं dn चं व्हॅल्यू काय झालं? इथंच करू मी. dn नॉट इक्वल टू 0. सांगा, इज 121 इक्वल टू 121 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन इज ट्रू. कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला हे रन करावं लागेल. मला सांगा d चं व्हॅल्यू काय होणार? d चं व्हॅल्यू dn मॉड 10. 121 मॉड 10 केलं तर काय होणार? मला काय भेटणार? 1 भेटणार. काय भेटणार मला? 1. आणि मग मला सम काय भेटणार? सम इज इक्वल टू समचं व्हॅल्यू काय? 0. 0 इंटू 10 0. सो मला इथं काय भेटणार? 0 प्लस डी म्हणजे काय? 1. सो समचा सध्या व्हॅल्यू काय? 1. आणि dn काय असेल बरं? dn 121 वरती dn केलं काय भेटणार? 1 2. पहिलं स्टेप क्लिअर. चला परत आता रिपीट करू. मला सांगा dn म्हणजे 12 नॉट इक्वल टू 0. कंडिशन इज ट्रू. परत आपल्याला रिपीट करावं लागेल. सो परत रिपीट करताना d चं नवीन व्हॅल्यू काय येणार? आता d चं नवीन व्हॅल्यू मला सांगा. d चं नवीन व्हॅल्यू काय येणार? 2. बरोबर ना? d चं नवीन व्हॅल्यू काय येणार? 2. बरोबर. सो मला सांगा सम इंटू 10. आता सम काय आपल्याकडे? 1 इंटू 10. समचं नवीन व्हॅल्यू काय येणार? सांगा. 1. थोडं पटपट मॅथमॅटिक्स करा. 1 इंटू 10 10. 10 प्लस 12 इथं काय येणार? 10 प्लस 12. बरोबर जातो ना आपण? 10 प्लस 12. एक मिनिट इथं 2 आहे ना. डी म्हणजे काय? डी म्हणजे 2 आहे ना. हा, डी म्हणजे 2. सो 12 कसं काय आलं? 10 प्लस 2 येणार इथं. बरोबर. 10 प्लस 2 म्हणजे काय झालं? 12. आणि माझं dn काय असणार? dn मी 12 वरती dn अप्लाय केलं. 12 वरती जर आपण dn अप्लाय केलं, सो 12 वरती dn अप्लाय केल्यानंतर काय भेटतं आपल्याला? 1 भेटणार. काय भेटणार? 1. चलो लास्ट टाइम एकदा परत रिपीट करू. रिपीट होणार. सो d चं नवीन व्हॅल्यू काय येणार? d चं नवीन व्हॅल्यू असणार 1. अरे 1 मॉड ऑफ 10 इज 1. अँड समचं व्हॅल्यू काय असणार? समचं व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट स्टेप. समचं व्हॅल्यू काय असणार? समचं लास्ट व्हॅल्यू काय होता? लास्ट व्हॅल्यू 12. सर मला सांगा 12 इंटू 10 प्लस 1. सो 12 इंटू 10 हा झाला 120. सो 120 प्लस 1 हा झाला 121. सो मला सांगा समचा व्हॅल्यू काय झाला? 121. मी कसं आणलं 120? हा फॉर्म्युला अप्लाय केला. समचा लास्ट व्हॅल्यू काय आता? 12. सो 12 इंटू 10 120. 120 प्लस एक्झिस्टिंग डी 1. सो 121. आता मला सांगा dn काय बनवणार? dn सो 1 मॉड ऑफ 10 1/10 म्हणजे 0 झालं. 1/10 म्हणजे काय झालं? 0. आता हा कंडिशन काय होणार? 0 नॉट इक्वल टू 0. हा कंडिशन होणार फॉल्स. आता हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण हे एक्झिट करू आणि इथं चेक करू. सांगा सम 121 इक्वल टू n इक्वल टू n 121. सो 121 इक्वल टू 121. सो आपण काय प्रिंट करणार? एंटर्ड नंबर इज अ पॅलिंड्रोम नंबर. पण हा जर फॉल्स झाला असता तर आपण काय केलं असतं? नॉट अ पॅलिंड्रोम नंबर केलं असतं. काय केलं असतं? नॉट अ पॅलिंड्रोम नंबर केला असता. ठीक आहे. आता तुमचा एक होमवर्क आहे. आता होमवर्क काय? हा सेम कोड तुम्हाला कसं करायचंय? हा सेम कोड तुम्हाला क्लास मेथडनी करायचा आहे आणि तुम्ही क्रॉस चेक करा आपलं बरोबर आहे का. असं झाला पाहिजे कोड तुमचा असं झाला पाहिजे. होमवर्क कम्प्लीट करा आणि तुम्ही क्रॉस चेक करा. तुमचा कोड एकदम सेम आला पाहिजे. फक्त इथं चेंज होणार. फक्त हा लाईन चेंज होणार. आणि काय चेंज होणार ते तुम्हाला माहिती आहे.
फक्त असं चेंज होणार, तो लाईन असं चेंज होणार, बाकी सगळं कोड सेम असेल. ठीक आहे, चलो देन कमिंग टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज डे 2 पण डन. अजून फक्त एक व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे आपल्याला, आणि त्या एक व्हिडिओमध्ये आपण बाकीचे टॉपिक डिस्कस करू. व्हर्च्युअल फंक्शन काय असतो, पॉलिमॉर्फिझम काय असतो, आणि अजून काही कोडिंग आपण डिस्कस करू. बस मी जेवढं सांगितलं तेवढं करा. तुमच्या पेपरमध्ये हे सगळं सोडून वेगळं काहीच येणार नाही आहे. ठीक आहे, चलो एंडपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ कंप्लीट केला असेल तर माझ्याकडनं तुम्हाला एक व्हेरी व्हेरी गुड आहे. ठीक आहे, स्टार्टपासून एंडपर्यंत जो व्हिडिओ कंप्लीट करतो ना त्याला लाईक त्याचं गॅरंटी घेऊ शकतो बोर्ड एक्झाममध्ये दॅट स्टुडंट विल डेफिनेटली गेट द गुड मार्क्स अँड दॅट स्टुडंट विल राईट ऑल द आन्सर्स प्रॉपरली. स्किप करू नका कोणताही पार्ट. ठीक आहे, कारण कंटेंट खूप मॅटर करतो. आता तुमचा सीएसचा पेपर किती तास असतो? 3 आवर्स. तुमचा सीएस पेपर किती मार्काचा असतो? सीएस पेपर असतो 50 मार्क्स. आता 50 मार्क्सला आयडियली तुम्हाला 2 तास दिलं पाहिजे. किती दिलं पाहिजे? 2 तास. पण तुमचा बोर्ड काय करतो? तुम्हाला 3 तास देतो. काय करतो? तुम्हाला 3 तास. 3 तास का देतो? कारण तुमचा 3 तास म्हणणार तुम्हाला खूप जास्त कंटेंट ऍड करायचं असतो. यू हॅव टू ऍड मॅक्झिमम कंटेंट. आता मॅक्झिमम कंटेंट ऍड करण्यासाठी यू कॅन राईट द कंटेंट इन द टेक्स्टबुक लँग्वेज, यू कॅन राईट द कंटेंट बाय युअर ओन वर्ड्स. बट एवढं कंटेंट ऍड करण्यासाठी तुमच्याकडे पण तर कंटेंट असला पाहिजे ना. आणि हे सगळं कंटेंट कुठून भेटणार तुम्हाला? हे कंटेंट सगळं लेक्चर्समधनं भेटणार. ठीक आहे, सो द लेक्चर्स ऑफ C++ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळं तुम्हाला पुढे तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये पण हेल्पफुल असणार आहे. तुम्ही नंतर इंजिनिअरिंगमध्ये ना फर्स्ट इयरमध्ये बघा एक सब्जेक्ट असतो FPL म्हणून, फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. सगळं हेच असणार. अरे सेकंड इयरमध्ये एक सब्जेक्ट असतो OOP म्हणून. OOP सेकंड इयर फर्स्ट सेमिस्टर का सेकंड सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट असतो OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सब्जेक्टचं नावच आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, OOPL, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सगळं हेच असतं. सगळं हेच आहे. इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, व्हर्च्युअल फंक्शन, सगळं हेच आपण जे काय आता डिस्कस करतो ना हेच सगळं तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये पण आहे. ठीक आहे, नंतर इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर पण हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल राहू शकतो ऍक्च्युअली, खरं सांगू तर. ठीक आहे, चलो देन डे 2 आपण एंड करू. अजून एक व्हिडिओ उद्या मी अपलोड करतो डे 3, आणि आपण 3 दिवसात आपण CS चा C++ विच इज हॅव्हिंग अ वेटेज ऑफ 41 मार्क्स तो आपण कंप्लीट करतोय. ठीक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळं नोट्स सगळं तुम्हाला भेटून जाईल रे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, माझ्याकडनं अजून काय हेल्प पाहिजे असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता. ठीक आहे, चलो बाय.